आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट घेऊयात, त्यासाठी जाऊयात नवी दिल्लीमध्ये. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील युक्तिवादाला आज पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे. सोमेश, काय घडतंय सुप्रीम कोर्टात? दीपक, सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंच्या वतीने पुन्हा एकदा युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे. हा 7वा दिवस आहे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा. जे मूळ प्रकरण होतं शिवसेना एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची, त्याबाबत निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता की शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंकडे आहे आणि उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण वापरण्याची परवानगी नाही आहे. त्याशिवाय आमदार अपात्रतेसंदर्भातही एक याचिका राहुल नार्वेकरांच्या समोर दाखल करण्यात आलेल्या होत्या तत्कालीन विधानसभा अध्यक्ष, आणि त्यांनी त्याविषयीचा काही निर्णय दिला होता 2024 जानेवारीमध्ये. तर त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आता हे अंतिम अपील आहे. या अपिलावर आता अंतिम युक्तिवादाला सुरुवात झाली आणि कपिल सिब्बल हे आज पुन्हा एकदा मांडतायत की कशा प्रकारे विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकाराचं उल्लंघन केलं. सिब्बलांचं असं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांना कोणत्याही प्रकारे राजकीय पक्ष कुणाचा आहे हे ठरवण्याची आवश्यकता नव्हती, असं सध्या सिब्बल म्हणतात. त्याशिवाय ते सुद्धा म्हणतात की जर विधिमंडळ पक्षाच्या बाबतीतला वाद म्हणजेच आमदार कुणासोबत आहेत आणि कोणत्या आमदारांना पात्र ठरवायचं कुणाला अपात्र करायचं या संदर्भातला निर्णय करायचा होता तर तो राहुल नार्वेकरांनी करायला हवा होता त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांतर्गत, परंतु राहुल नार्वेकरांनी त्यांच्या अधिकाराचं उल्लंघन केलं असं वारंवार कपिल सिब्बल म्हणतात. या सगळ्यामध्ये आपल्याला आठवतंय की जे मूळ निकालपत्र होतं शिवसेना वाद संदर्भातील प्रकरणात, जे धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेलं निकालपत्र आहे. त्या निकालपत्रामध्ये काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या विधानसभा अध्यक्षांना की त्यांनी निर्णय कसा करायचा आहे. आपल्याला सर्वांना आठवतं की ज्यावेळी रमणा हे सरन्यायाधीश होते तर व्ही रमणा हे सरन्यायाधीश असताना उद्धव ठाकरेंच्या वतीनेच आमदार अपात्रता प्रकरणावर स्थगिती मागण्यात आली होती आणि त्यावेळी व्ही रमणा यांनी स्थगिती दिली होती की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाचा निपटारा करत नाही तोपर्यंत आमदार अपात्रतेसंदर्भात कुठल्याही प्रकारचा निवाडा केला जाऊ नये, आणि ही स्थगिती शेवटपर्यंत कायम राहिली. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या की विधानसभा अध्यक्षांनी कशा प्रकारे निवाडा करायचा आहे, कशा प्रकारे निकाल द्यायचा आहे, तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की ज्या राजकीय पक्षाकडे अधिकार असतो व्हीप नेमण्याचा भारतीय संविधानानुसार, परंतु राजकीय पक्षामध्ये जर वाद आहे असं विधानसभा अध्यक्षांना वाटलं तर विधानसभा अध्यक्षांनी एक त्यांच्या स्तरावर इन्क्वायरी करायची, चौकशी करायची आहे की राजकीय पक्ष संघटना कुणाकडे आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर असलेल्या संविधानाचा संदर्भ घ्यायचा आहे. निवडणूक आयोगासोबत ते कन्सल्ट करू शकतात असंही सर्वोच्च न्यायालयानेच म्हटलं होतं की विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोगासोबत सल्लामसलत करू शकतात आणि त्यानंतर निवडणूक आयोग आणि त्यांच्या वैयक्तिक आकलनानुसार ते राजकीय पक्ष कुणाकडे आहे हे काही पुराव्यांच्या आधारे त्यांच्यासमोर आलेल्या तथ्यात्मक बाबींच्या आधारे ठरवतील. त्यानंतर मग व्हीप कोणाचा व्हॅलिड असेल, कायदेशीर व्हीप कोणाचा असेल याविषयीचा निर्णय हा पहिल्यांदा विधानसभा अध्यक्ष करतील. त्यानंतर मग त्यांनी त्या व्हीपच्या अनुषंगाने कोणी व्हीपचं पालन केलं आणि कोणी व्हीपचं उल्लंघन केलं या आधारावरती दोन्ही आमदारांपैकी कोणाला अपात्र ठरवायचं याबाबतचा निर्णय करायचा आहे. आता राहुल नार्वेकरांना ज्यावेळी याविषयीचे आदेश देण्यात आले सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्षांना, त्यानंतर मग राहुल नार्वेकरांनी जानेवारी 2024 मध्ये कुणालाही अपात्र ठरवलं नव्हतं. परंतु राहुल नार्वेकरांनी जो निकाल लिहिला तो निकाल लिहित असताना त्यांनी असं म्हटलं की मला जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तुम्ही राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवायचे, तर ते ठरवत असताना मी निवडणूक आयोगाकडे घटना तपासली. निवडणूक आयोगाने सांगितलं 2018ची घटना योग्य नाही आहे जी रेकॉर्डवर आहे. त्यानंतर मी 1999ची घटना तपासली, त्या आधारे देखील पक्ष संघटना कुणाकडे आहे हे ठरवणं शक्य नाही आहे आणि त्यामुळे मग आम्ही ट्रिपल टेस्टच्या आधारावर पक्ष संघटना ही विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे एकनाथ शिंदेंकडे आहे असा निर्णय करतोय असं राहुल नार्वेकरांनी म्हटलं होतं. मग एकनाथ शिंदेंनी नेमलेला भरत गोगावले यांचा व्हीप हा राहुल नार्वेकरांनी कायदेशीर ठरवला होता आणि त्यानंतर मग राहुल नार्वेकरांनी एक निर्णय केला की उद्धव ठाकरेंचे आमदारही अपात्र होणार नाहीत आणि एकनाथ शिंदेंचे आमदारही अपात्र होणार नाहीत, त्यामुळे कुणालाही अपात्र करायचं नाही असा स्वरूपाचा निर्णय घेतला होता. आता सध्या कपिल सिब्बल जे युक्तिवाद करतायत तो युक्तिवाद करत असताना ते पहिल्यांदा राहुल नार्वेकरांचं जे निकालपत्र आहे ते कशा प्रकारे चुकीचं होतं, राहुल नार्वेकरांनी राजकीय पक्ष कुणाकडे आहे याविषयीचा निर्णय करण्याची आवश्यकता नव्हती हे सांगतायत आणि त्याशिवाय राहुल नार्वेकरांच्या
निकालपत्रामधील काही कमतरता ज्या कपिल सिब्बल यांना वाटतायत त्या ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत सध्या सर्वोच्च न्यायालयाला. त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की कोणत्या प्रकारे सुभाष देसाई विरुद्ध जे सुरुवातीचं प्रकरण होतं एकनाथ शिंदेंच्या सर्वात पहिल्यांदा जेव्हा एकनाथ शिंदे निघून गेले सुरतला त्यानंतर गुवाहाटीला त्यावेळी जी दाखल झालेली याचिका होती त्या याचिकेमध्ये घटनापीठाची स्थापना करण्यात आली होती आणि त्या घटनापीठामध्ये काही निर्णय घेण्यात आलेले होते, मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्या मार्गदर्शक सूचना विधानसभा अध्यक्षांसाठी होत्या, निवडणूक आयोगासाठी होत्या की निवडणूक आयोगाने काय करायचंय. तर त्यावेळी सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की निवडणूक आयोगाने थांबायचं नाहीये, निवडणूक आयोगाने आपल्या परीने त्यांच्याकडे आलेल्या वादांचा निर्णय करण्याबाबत त्यांना असलेल्या अधिकारांतर्गत ते निर्णय करू शकतात. त्यांनी केलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील होऊ शकतं, परंतु निवडणूक आयोग त्यांच्या परीने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या घटनात्मक मार्गाने ते निर्णय करू शकतात राजकीय पक्ष कुणाचा आहे. तर त्या अनुषंगानेच आपल्याला सर्वांना आठवते की धनुष्यबाण देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंना हा निवडणूक आयोगाने घेतला होता आणि पुढे विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा राजकीय पक्ष संघटना एकनाथ शिंदेंसोबत आहे असा निर्णय दिला होता. त्या विरोधामध्ये आता कपिल सिब्बल म्हणतात की कशा प्रकारे विधिमंडळ पक्ष हा म्हणजे फक्त एक आमदारांचा किंवा विधिमंडळ सदस्यांचा गट असतो आणि तो पूर्णपणे राजकीय पक्ष ठरवू शकत नाही. आता सिब्बल पुन्हा युक्तिवाद करतायत की विधानसभा अध्यक्षांनी राजकीय पक्ष संघटना ही एकनाथ शिंदेंकडे आहे, उद्धव ठाकरेंकडे नाहीये असा जो निर्णय घेतला होता तो निर्णय का चुकीचा होता हे सांगण्याचा प्रयत्न सध्या सिब्बल करतायत. त्याशिवाय सिब्बलांचं हे देखील म्हणणं आहे की आम्ही कशा प्रकारे तुम्हाला सांगतोय की पार्टी लीडरशिप जी आहे ज्यांना विधिमंडळामध्ये किंवा भवनामध्ये विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये बहुमत होतं तर त्या सगळ्यांना तुम्ही जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो की संबंधित व्यक्तीला गटनेता म्हणून स्वीकारू नका, व्हीप म्हणून स्वीकारू नका, तरी सुद्धा तुम्ही त्यांना व्हीप म्हणून स्वीकारता, गटनेता म्हणून स्वीकारता अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा सिब्बल हे आता करतायत. आज देवदत्त कामत यांचाही युक्तिवाद होणार आहे कारण देवदत्त कामतही उद्धव ठाकरेंच्या बाजूने काही मुद्दे हे सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडू इच्छितात. सिब्बलांचं म्हणणं आहे की 10वी अनुसूची ही संपूर्णपणे डिफेक्शन म्हणजे पक्षांतर थांबवण्यासाठी तयार करण्यात आलेला कायदा आहे आणि त्या कायद्याअंतर्गत 10वी अनुसूची भारतीय संविधानामध्ये आहे आणि कपिल सिब्बल आता सांगण्याचा प्रयत्न करतात की 10व्या अनुसूच्या अंतर्गत विधानसभा अध्यक्षांचे जे अधिकार होते त्या अधिकारांच्या मर्यादा त्यांनी ओलांडल्या असं कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे. आणि आज कदाचित सिब्बलांचा युक्तिवाद हा निष्कर्षाप्रत येईल, त्यानंतर देवदत्त कामत यांचाही युक्तिवाद हा निष्कर्षाप्रत येईल. 7 दिवस जवळपास दररोज 1.5 तास 2 तास कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत आणि हा जो 13 ते 14 तासांचा युक्तिवाद आतापर्यंत या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूने करण्यात आलेला आहे. आता सिब्बल सांगतायत की कशा प्रकारे आमची जी लीडरशिप होती म्हणजे पक्षावरती उद्धव ठाकरेंचं जे नेतृत्व होतं त्याला वर्षानुवर्षांची लिजिटिमेसी कशा प्रकारे मिळालेली आहे, कारण त्यावेळेस कोणीही त्यांच्या नेतृत्वावर आक्षेप घेतलेले नव्हते किंवा जो पक्ष घटनेसंदर्भातला वाद आहे त्या विषयात देखील कोणत्या प्रकारचे ही आक्षेप हे घेण्यात आलेले नव्हते असं सिब्बलांचं म्हणणं आहे. सिब्बलांचं म्हणणं आहे की जर दोन्ही बाजूंना म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांनाही जर पक्षाच्या संविधानावर कोणत्याही स्वरूपाचा आक्षेप नव्हता तर या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने पक्षाच्या संविधानावर आक्षेप का घेतला. आपल्याला इथे एक गोष्ट समजून घ्यावी लागते दीपक, ती अशी आहे की जर आपण विचार करायचा झाला की पक्षाच्या संविधानावर नेमका आक्षेप कोणी घेतला तर पक्षाच्या संविधानावर आक्षेप निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या संपूर्ण युक्तिवादामध्ये 2018ची पक्ष घटना योग्य होती की अयोग्य होती यावर कुठेही भाष्य केलेलं नाही, परंतु निवडणूक आयोगाने 2018 सालीच आम्ही शिवसेनेला हे कळवलं होतं की तुमची घटना योग्य नाहीये, ती व्यवस्थित करून म्हणजे त्यामध्ये अपेक्षित असलेली लोकशाही तत्वांचा अंतर्भाव करून त्यानुसार ती घटना तयार करून ती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात यावी असे निर्देश 2018लाच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाला दिले होते उद्धव ठाकरेंच्या. आणि नंतर निवडणूक आयोगाने ज्यावेळी या पक्ष संघटनेसंदर्भात वाद उद्भवला
तेव्हा तो वाद उद्भवल्यानंतर त्यांनी पक्षाची घटना व्यवस्थित नाहीये, रेकॉर्डवर नाहीये आणि त्यामुळे आता विधिमंडळामध्ये कुणाकडे बहुमत आहे, म्हणजे लोकसभेचे खासदार कुणासोबत किती आहेत आणि विधानसभेचे आमदार कुणासोबत किती आहेत हे मोजण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही असं निवडणूक आयोगाने म्हटलं. आणि मग त्या ट्रिपल टेस्टच्या आधारावरती ही शिवसेना आणि धनुष्यबाण हा उद्धव ठाकरेंच्या ऐवजी एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाने घेतलेला होता. तर आता सिब्बलांचं म्हणणं असं आहे की हा निर्णय चुकीचा होता, कारण आमदार अपात्रतेचा निर्णय आधी व्हायला हवा होता, निवडणूक आयोगाचा निर्णय त्यानंतर व्हायला हवा होता. त्याशिवाय सिब्बलांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारे या संपूर्णपणे एकनाथ शिंदेंना कोणत्या प्रकारे राजकीय पक्ष संघटनेमध्ये त्यांना पाठिंबा आहे का, समर्थन आहे का, पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे का, याविषयीचा कोणताही दस्तावेज किंवा कोणत्याही स्वरूपाचा पुरावा हा विधानसभा अध्यक्षांसमोर सादर केला गेला नाही असं सिब्बलांचं म्हणणं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी असं म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाने मला सांगितलंय की जर राजकीय पक्षात फूट पडली असेल, म्हणजे एकतर विधिमंडळ पक्षाकडे व्हीप नेमण्याचा अधिकार नाही, तो राजकीय पक्ष संघटनेकडून नेमला जाईल. राजकीय पक्ष संघटनेत जर फूट पडली असेल तर राजकीय पक्ष संघटना कुणासोबत आहे याविषयीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी करायचा आहे. तो निर्णय करत असताना विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार करू शकतात, सल्लामसलत करू शकतात, कारण निवडणूक आयोग हा राजकीय पक्ष संघटनांचं देशभरातल्या सर्व संचालन पाहणारा किंवा नियमन पाहणारा अशी एक घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष ही एक घटनात्मक पद आहे. त्यांनी एका दुसऱ्या घटनात्मक संस्थेसोबत म्हणजे निवडणूक आयोगासोबत सल्लामसलत केली की शिवसेना कुणाची हे ठरवण्यासाठी आपण कुठला मार्ग अवलंबायचा. तर विधानसभा अध्यक्ष म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने हे ठरवत असताना मला कोणताही नवा पायंडा किंवा नवा मार्ग दाखवलेला नाही. त्यामुळे जो एक्झिस्टिंग मार्ग आहे, जो 1971 साली सादिक अली प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दाखवला होता, तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फॉलो केला. त्यानुसार ट्रिपल टेस्टच्या आधारावर पक्ष कुणाकडे आहे हे ठरवायचं होतं. ट्रिपल टेस्टमध्ये पक्ष संघटना किंवा म्हणजे पक्षाच्या संविधानानुसार पक्षाची संघटना कुणासोबत आहे याबाबतचा निर्णय करण्याच्या वेळी राहुल नार्वेकरांनी निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार केला. निवडणूक आयोगाने त्यांना तीच गोष्ट सांगितली जे त्यांनी स्वतःच्या निर्णयात लिहिलेली आहे की शिवसेनेचे संविधान 2018चं फॉल्टी आहे, त्यामध्ये आवश्यक त्या गोष्टी केल्या गेलेल्या नाही आहेत, त्यामुळे आम्ही त्याला वैध संविधान म्हणून मान्यता दिलेली नाही. 1999चं संविधान रेकॉर्डवर आहे, परंतु 1999च्या संविधानाआधारे पक्ष संघटना कुणाकडे हे आता ठरवणं शक्य नाही. मग शेवटी ट्रिपल टेस्टमधला शेवटचा पर्याय म्हणून विधिमंडळ आणि संसदेमध्ये कुणाकडे किती बहुमत आहे या आधारावर शिवसेना पक्ष कुणाचा याविषयीचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी घेतला होता. त्यांनी कोणत्याच आमदारांना अपात्र ठरवलं नाही आणि याच आधारावर निवडणूक आयोगाने सुद्धा निर्णय घेतला. आता सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतायत की राजकीय पक्ष कुणाचा आहे किंवा राजकीय पक्षामध्ये वाद आहे अशा स्वरूपाचा निष्कर्ष राहुल नार्वेकरांनी काढायला नको होता, कारण ज्या दिवशी याचिका दाखल झाल्या होत्या आमदार अपात्रते संदर्भातल्या त्या दिवशी कोणत्याही स्वरूपाचा वाद हा राजकीय पक्ष संघटनेमध्ये उद्भवलेला नव्हता. त्यानंतर कपिल सिब्बल म्हणतायत की ज्या प्रकारची सुनावणी ही राहुल नार्वेकर यांच्या समोर झाली आमदार अपात्रता प्रकरणामध्ये, त्या सुनावणी दरम्यान राजकीय पक्ष कुणाकडे आहे किंवा राजकीय पक्ष संघटनेमध्ये एकनाथ शिंदेंना समर्थन आहे, एकनाथ शिंदेंकडे बहुमत आहे, अशा स्वरूपाचे कोणतेही पुरावे हे राहुल नार्वेकरांसमोर सादर केले गेले नाहीत असं सध्या कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे. त्याशिवाय सिब्बल म्हणतायत की कशा प्रकारे पक्षाचं संविधान हे 2018चं जे मूळ संविधान आहे ते संविधान व्यवस्थित नव्हतं जे रेकॉर्डवर आहे. आता सध्या सिब्बल निवडणूक आयोगाने जे राहुल नार्वेकरांसोबत कम्युनिकेशन केलं या संदर्भात आणि ज्याविषयीचा उल्लेख राहुल नार्वेकरांच्या आदेशामध्ये आहे ती बाब सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत आहेत. ते म्हणतायत की पक्षाचं संविधान कुणाकडे आहे, पक्षाचं संविधान हे 1999चं कुणाचं आहे या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार किंवा कोणत्याही प्रकारचे ठोस निष्कर्ष हे राहुल नार्वेकर यांच्यासमोर नव्हते असं सध्या कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. त्याशिवाय सिब्बलांनी हे देखील म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदेंनी जो रिप्लाय दिला होता त्या रिप्लायमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारे
पक्षाच्या संविधानावर म्हणजे शिवसेनेच्या 2018च्या संविधानावर आक्षेप घेतलेला नाही। आणि हे खरं आहे की पक्षाच्या संविधानावर आक्षेप हा एकनाथ शिंदेंनी घेतलेला नाहीये, उद्धव ठाकरेंनी घेतलेला नाहीये। पक्षाच्या संविधानावर आक्षेप वाटलाय तो निवडणूक आयोगाला वाटलाय, कारण निवडणूक आयोगाकडे सर्व पक्षाचे संविधान हे सादर केलेले असतात आणि ते नियमानुसार कायद्यानुसार आहेत की नाहीत याविषयीचा तपास करून जर ते योग्य नसतील तर ते करेक्ट करून आणून द्यावेत, अशा स्वरूपाचे निर्देश हे निवडणूक आयोग विविध राजकीय पक्षांना देत असतो। नुकताच आपल्याला आठवत असेल की सुनेत्रा पवारांच्या बाबतीतही अशा स्वरूपाचा एक निर्देश देण्यात आला निवडणूक आयोगाकडून की नियमानुसार तुम्हाला पक्ष संविधान पक्षाची कागदपत्र जी सादर करायची ती योग्य पद्धतीने केली गेली पाहिजेत। तर त्या अनुषंगानेच निवडणूक आयोगाने हा निर्देश दिलेला होता। कुठल्याही प्रकारे एकनाथ शिंदेंनी कोणताही आक्षेप हा त्यावेळेस जे संविधान 2018 साली सादर करण्यात आलं त्यावर घेतलेला नाही। त्यानंतर मग आता सिब्बल असं म्हणतायत की जे मूळ सुभाष देसाई जजमेंट आहे म्हणजे शिवसेना कुणाची याबाबत जे पहिल्या याचिका दाखल झाल्या सर्वोच्च न्यायालयात त्यावर घटनापीठाने दिलेलं जे जजमेंट आहे, जे जजमेंट एप्रिल-मे 2023च्या दरम्यान आलं होतं आपल्याला आठवत असेल, तर या संपूर्ण निकालपत्राचा ते उल्लेख करतात। त्या निकालपत्रामध्ये ते म्हणतात की जर 10वी अनुसूची ही पक्षांतर थांबवण्यासाठी आहे तर त्यामध्ये लेजिस्लेचर पार्टी विधिमंडळ पक्ष हा पार्टी म्हणून म्हणजे पक्ष संघटना म्हणून ग्राह्य धरता येत नाही। त्याशिवाय कुठल्याही प्रकारचा जर स्प्लिट झालेला असेल म्हणजे पक्षामध्ये फूट पडलेली असेल विधिमंडळ पक्षात तर कोणत्याही प्रकारचा डिफेन्स म्हणजे बचाव हा फूट पडलेला किंवा फुटीर आमदार खासदारांकडे नसतो। त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की जेव्हा ते म्हणतायत की आम्ही पॉलिटिकल पार्टी आहोत कारण हा एकमेव बचाव कायद्याच्या दृष्टीने 10व्या अनुसूचीखाली उपलब्ध आहे। जर कुठल्या आमदारांनी वेगळी भूमिका घेतली आपल्या पक्ष नेतृत्वापेक्षा तर त्यांच्याकडे असलेला एकमेव डिफेन्स आहे तो म्हणजे ते स्वतः म्हणू शकतात की आम्ही पक्ष आहोत, आम्हीच पार्टी आहोत। आणि त्यानंतर मग त्यांनी म्हटलंय की ज्या प्रकारे म्हणजे जेव्हा त्यांनी हे म्हटलं होतं तेव्हा बहुमतातले आमदार किंवा विधिमंडळाचे सदस्य हे त्यांच्यासोबत म्हणजेच एकनाथ शिंदेंसोबत गेलेले नव्हते असं देखील ते म्हणतात। त्यानंतर मग त्यांनी म्हटलंय की 2018च्या आधारावर जर तुम्ही म्हणत असाल की पक्षाची घटना योग्य नव्हती तर मग तुम्हाला जे काही म्हणजे AB फॉर्म मिळाले असतील किंवा त्यानंतर मग ज्या प्रकारची लेजिटिमेसी मिळाली ती एका इलिजिटिमेट म्हणजे एका बेकायदेशीर कृत्यातून किंवा एका बेकायदेशीर पक्ष घटनेच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्याही प्रकारे मिळालेली पदं किंवा मिळालेल्या सर्व गोष्टी या कायदेशीर कशा काय ठरू शकतात। त्यानंतर मग त्या म्हणतायत की जर तुम्ही आता अनेक वर्षांचा जर विचार करायचा असेल तर त्या आधारावर तुम्ही जर काम केलेलं आहे या स्ट्रक्चरमध्ये तर त्या स्ट्रक्चरला लेजिटिमेसी प्राप्त होते म्हणजेच त्याला कायदेशीर आहे हे स्ट्रक्चर किंवा हेच स्ट्रक्चर औरस आहे अशा स्वरूपाचा एक निष्कर्ष काढला जाऊ शकतो असं सध्या कपिल सिब्बल हे सांगतात। त्यानंतर मग सिब्बलांचं पुन्हा म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंना कशाच्या आधारावर पक्षाचा नेता ठरवण्यात आलं, एकनाथ शिंदेंना कशाच्या आधारावर पक्षाचा त्यांनी नेमलेला व्हीप हा वैध व्हीप म्हणून ठरवण्यात आला। त्यानंतर मग एकनाथ शिंदे यांच्या फॅक्शनला म्हणजे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनाच खरा पक्ष आहे असा निर्णय राहुल नार्वेकरांनी देखील कशाच्या आधारावर घेतला असं आता पुन्हा कपिल सिब्बल सांगतायत। त्यामुळे सिब्बलांचा युक्तिवाद जो त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात केलेला होता की विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगवेगळे आहेत, विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली जाऊ शकत नाही कारण 10व्या अनुसूचीमध्ये त्याविषयीच्या कोणत्याही तरतुदी नाही आहेत। जर फूट पडली असेल तर विधिमंडळ पक्षाचे सर्व आमदार अपात्र ठरतात किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे दुसऱ्या कोणत्या तरी पक्षामध्ये मर्ज होण्याशिवाय पर्याय उरत नाही। राजकीय पक्ष संघटना उद्धव ठाकरेंकडे होती। 2018च्या संविधानावर एकनाथ शिंदेंनी आक्षेप घेतलेला नव्हता, उद्धव ठाकरेंची नियुक्ती त्याच अंतर्गत झाली होती। एकनाथ शिंदेंची नेतेपदी नियुक्ती 2018च्या संविधानाअंतर्गत झालेली होती आणि 2018चं संविधान योग्य नाही, चुकीचं आहे हे कशाच्या आधारावर ठरवण्यात आलं जर इतके वर्ष पक्ष हा त्याच संविधानाअंतर्गत काम करत होता आणि राहुल नार्वेकरांनी आपल्या अधिकारांच्या चौकटीच्या बाहेर जाऊन
हा निर्णय केला की राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंसोबत आहे, त्यांच्या व्हीपला मान्यता दिली आणि एकनाथ शिंदेंकडे राजकीय पक्ष आहे असा निष्कर्ष निवडणूक आयोगाने देखील त्यापूर्वीच काढला। त्यांनी निवडणूक आयोगाने निष्कर्ष काढत असताना देखील विधिमंडळ पक्षाचे आमदार खासदार मोजण्याची आवश्यकता नव्हती, कारण पक्ष संविधानानुसार पक्ष कुणाकडे याविषयीचा निर्णय करता आला असता। हा जो संपूर्ण युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी गेले काही दिवस निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे हे सांगताना केला, तोच युक्तिवाद ते आता विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा आहे हे सांगताना सुद्धा करतायत। कपिल सिब्बल म्हणतात की जे अनडिस्प्युटेड फॅक्ट्स आहेत, म्हणजे ज्या निर्विवाद तथ्य आहेत या संपूर्ण प्रकरणातली, ज्यावर दोन्ही गटांनी आक्षेप घेतलेला नव्हता, त्या आधारावर आम्ही आता आमचा युक्तिवाद करतोय असं ते म्हणतात। त्यामध्ये कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की 21 जूनला ज्या दिवशी एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला महाविकास आघाडीचं सरकार सोडण्याचा, त्यावेळी ते पुन्हा भाजप शासित गुजरात, सुरत या राज्यामध्ये गेले। आता हा मुद्दा यापूर्वी एकदा कपिल सिब्बलांनी मांडलेला आहे। साधारणपणे आज आपल्याला आठवतंय गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा कपिल सिब्बल युक्तिवाद करत होते त्यावेळी त्यांनी हा मुद्दा मांडला। त्यानंतर मग कपिल सिब्बल म्हणतात की सुरतला गेल्यानंतर एकनाथ शिंदेंना पक्ष नेता म्हणून निवड करण्यात आली आमदारांकडून। सिब्बलांचं म्हणणं आहे की हा थेट राजकीय पक्षाला दिलेला धक्का होता किंवा राजकीय पक्षाविरोधात, राजकीय पक्ष संघटनेविरोधात एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड होतं असं सध्या कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे। त्यानंतर मग पुन्हा एकदा आता त्यांना न्यायमूर्ती काही प्रश्न विचारतायत की ज्या मुद्द्यांच्या आधारावर त्यांना काही स्पष्टता घ्यायची, कारण न्यायमूर्तींनी यापूर्वी सुद्धा म्हटलं की आमदार अपात्रता हा विषय आता तशा अर्थाने त्याला काही कोणत्याच प्रकारचा अर्थ राहिलेला नाही, कारण विधानसभेचा कार्यकाळ संपलेला आहे आणि आता कोणते आमदार पात्र ठरणार अपात्र ठरणार, जे 2019 साली निवडून आलेले होते, ज्यांचा कार्यकाळ 2024 पर्यंतचा होता, तर हे ठरवण्यामध्ये काही व्हॅलिड पॉइंट आहे का? तर त्यावर आता सिब्बलांनी म्हटलेलं आहे की आम्हाला पक्ष कोणाचा आणि शिवसेना चिन्ह कोणाचं, धनुष्यबाण कोणाचा याबाबतचा जो निर्णय त्या निर्णयामध्ये आमदार अपात्रतेविषयीचा युक्तिवाद पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारे निर्णय पुढे जाऊ शकत नाही। त्यामुळे आता सिब्बल पुन्हा एकदा सांगतायत की गुजरातमध्ये म्हणजेच भाजप शासित गुजरातमध्ये, भाजप शासित सुरतमध्ये हे सगळे आमदार गेले होते आणि या आमदारांनी तिथे गेल्यानंतर एकनाथ शिंदेंना पक्षनेता म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे, जो मुद्दा त्यांनी यापूर्वी सुद्धा एकदा मांडला होता। त्याशिवाय आता सिब्बल म्हणतायत की सुभाष देसाई प्रकरणात, म्हणजे सुभाष देसाई निकालपत्र जे मूळ निकालपत्र आहे 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेलं आहे, त्यामध्ये ते म्हणतात की राज्यपालांनी जे निर्णय घेतले त्यावर या संपूर्ण निकालपत्रामध्ये स्ट्रिक्चर्स म्हणजेच ताशेरे ओढण्यात आलेले होते। आता पुन्हा सिब्बल हे परत मांडतायत की या गोष्टी निर्विवाद आहेत। एक गोष्ट निर्विवाद आहे ती म्हणजे ज्यावर कोणत्याही स्वरूपाचा ती खरी आहे खोटी आहे, बरोबर आहे की चुकीची आहे याबाबत दोन्ही गटांपैकी कुणाचाही आक्षेप नाही। त्यापैकी त्यांनी म्हटलंय की जे सगळे एकनाथ शिंदेंसोबतचे आमदार होते ते एकत्र आले, ते एकत्र येऊन भाजप शासित गुजरात आणि सुरतमध्ये गेले आणि त्यांनी तिथे जाऊन एकनाथ शिंदेंना पक्षनेता म्हणून नेमलं होतं। या 2 गोष्टी ज्या आहेत त्या 2 गोष्टी निर्विवाद आहेत आणि या निर्विवाद गोष्टींच्या आधारेच आम्ही असं म्हणतोय, म्हणजे कपिल सिब्बल असं म्हणतायत की त्यांनी राजकीय पक्ष सोडला होता किंवा राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये, राजकीय पक्षाला विरोधाभासी अशा स्वरूपाची भूमिका घेतली असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे सिब्बलांचं म्हणणं आहे की या निर्विवाद कृती म्हणजे या अनडिस्प्युटेड फॅक्ट, म्हणजे यावर कुठल्याही प्रकारचा वाद नाही आहे की हे खरं आहे की खोटं आहे, हे खरं आहे हे सगळ्यांनी पाहिलंय आणि सिब्बल म्हणतात की दोन्ही बाजूंनी यावर कुठल्याही प्रकारचा वाद घातलेला नाही आहे। ते म्हणतात की हे सगळेच जण तिथे गेले गुजरातमध्ये आणि ज्या गुजरातच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे राहत होते त्याच हॉटेलमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते राहत होते असं सध्या सिब्बल सांगतात। त्यामुळे हा सुद्धा निर्विवाद तथ्य आहे, अनडिस्प्युटेड फॅक्ट आहे आणि या बेसिसवर एकनाथ शिंदेंनी राजकीय पक्ष सोडला होता असं कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे। त्यानंतर सिब्बल पुन्हा एकदा जे एकनाथ शिंदेंनी विधान केलं होतं त्याचा दाखला देत आहेत
त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे म्हणाले की आपल्यासोबत महाशक्ती आहे, म्हणजे आता सध्या सिब्बल म्हणतायत की त्यांना एका राष्ट्रीय पक्षाचं बॅकिंग होतं, पाठिंबा होता, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले होते। त्यामुळे या निर्विवाद तथ्यांच्या आधारे ज्या निर्विवाद घटना घडलेल्या आहेत, ज्यावर कोणत्याही स्वरूपाचे वाद किंवा कोणत्याही स्वरूपाचा आक्षेप हा दोन्ही गटांकडून आहे, त्या आधारावर हे दिसते की यांनी राजकीय पक्षाच्या विरोधात बंड केलं आणि राजकीय पक्ष सोडला होता। आता देवेंद्र फडणवीसांनी जे पत्र लिहिलं होतं फ्लोर टेस्ट घेण्यासाठी राज्यपालांना, तर त्याचाही उल्लेख आता कपिल सिब्बल यांनी केलाय। ते म्हणतात की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहिलं राज्यपालांना आणि त्यांना सांगितलं की फ्लोर टेस्ट घेतली पाहिजे, कारण या सरकारमध्ये विश्वास नाही, या सरकारने सभागृहाचा विश्वास गमावलेला आहे। मग त्यांचं पुन्हा सिब्बलांचं म्हणणं आहे की जे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारने स्थापन केलेले राज्यपाल होते, त्या राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट बोलवली, बहुमत चाचणी बोलवली आणि मग त्या आधारावरती पुन्हा हे दिसतंय की कशा प्रकारे या सगळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा होता किंवा समर्थन होतं हे सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल करतायत। परंतु या सगळ्यामध्ये एक मुद्दा कुठेतरी मिस होतोय, तो असा आहे की कायद्याच्या दृष्टीने या सगळ्यामध्ये कोण चुकलं, कसं चुकलं, आणि जर कोणी कायद्याच्या दृष्टीने चूक केली असेल तर ती चूक कायद्याच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला सुधारता येऊ शकते का? सर्वोच्च न्यायालय आपल्या आदेशाने या सर्व गोष्टी करेक्ट करू शकतो का? तर यावर अजूनपर्यंत कोणत्याही स्वरूपाचा युक्तिवाद होत असताना दिसत नाहीये। सध्या या सर्व बाबी कपिल सिब्बल सांगतायत की गुजरातमध्ये भाजपचं सरकार होतं, सुरतमध्ये भाजपचं सरकार होतं, तिथे गेल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये हे आमदार थांबले होते तिथे तत्कालीन आत्ताच्या मुख्यमंत्र्यांचे नजीकचे काही नेते थांबले होते, भारतीय जनता युवा मोर्चाचे काही नेते तिथे थांबलेले होते, काही खासदार भाजपचे हे त्या ठिकाणी होते, असं सध्या कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टाला सांगतायत। त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांनी एक पत्र लिहिलं, ज्या पत्रामध्ये त्यांचा उल्लेख होता की उद्धव ठाकरेंनी सभागृहाचा विश्वास गमावलेला आहे आणि उद्धव ठाकरेंनी सभागृहाचा विश्वास गमावलेला असल्यामुळे बहुमत चाचणी फ्लोअर टेस्ट झाली पाहिजे। त्या फ्लोअर टेस्टचा आदेश हा राज्यपालांकडून देण्यात आला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला। हा सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे, परंतु कपिल सिब्बल आता या सगळ्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात की यामध्ये एक राजकीय बॅकिंग होतं, राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठिंबा आहे असं एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना म्हणाले होते, असं सिब्बलांनी म्हटलंय। त्याशिवाय सिब्बल म्हणतात की भाजपच्या केंद्रातील सरकारने स्थापन केलेल्या राज्यपालांनीच फ्लोअर टेस्ट म्हणजे बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले, त्यामुळे त्यावेळी ज्या ज्या घटना घडल्या त्या सर्व घटनांचा उल्लेख हा कपिल सिब्बलांकडून पुन्हा पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये केला जातोय। आणि सर्वोच्च न्यायालय म्हणतात की कशा प्रकारे ज्या त्यावेळेसच्या राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवण्याचा निर्णय हा चुकीचा होता। त्याशिवाय मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळी उद्धव ठाकरे होते तेव्हा मुख्यमंत्र्यांचं किंवा मंत्रिमंडळाचा सल्ला हा राज्यपालांनी मानायचा असतो, असं सिब्बलांचं म्हणणं आहे। आणि यासाठी ते बहुजन समाज पक्षाच्या एका खटल्याचा दाखला देत आहेत, संदर्भ देत आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये। निश्चितपणे म्हणजे यातला जो कळीचा मुद्दा आत्तापर्यंत राहिलेला आहे, ज्या प्रकारे सोमेश आपण गेल्या काही सुनावणींच्या वेळी सुद्धा बोलत होतो, त्याच्यामध्ये 2018च्या शिवसेनेच्या घटनेचा प्रामुख्याने उल्लेख कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातो आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ही पक्षघटना गृहीत धरणं शक्य असताना सुद्धा ती गृहीत धरण्यात का आली नाही असा सवाल उपस्थित त्यांनी केलेला आहे आणि ती गृहीत न धरल्यामुळे इतर गोष्टी किंवा इतर संदर्भ गृहीत धरून निर्णय देण्यात आले आणि असं करणं चुकीचं होतं असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट प्रामुख्याने आता दिसते आहे ती म्हणजे 10व्या सूचीचा जो मुद्दा आहे, 10व्या अनुसूचीनुसार जे केवळ पक्षांतर बंदी कायद्याशीच संबंधित आहे अशा प्रकरणांमध्ये या 10व्या अनुसूचीचा विचार करत असताना कुणालाच अपात्र न करणं ह्या गोष्टीवर सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। आणि जर पक्षाची घटना ही जर दोन्ही गटांना मान्य होती आणि जर ती विधानसभेमध्ये त्या आधारे सुनावणी घेणं शक्य होतं तर प्रभूंचा व्हीप झुगारणाऱ्या आमदारांना अपात्र का ठरवलं नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे एकतर मूळ संदर्भ ज्या संदर्भाने ही सगळी कारवाई झाली किंवा निर्णय घेण्यात आले तो 2018च्या पक्षघटनेचा संदर्भ हा पहिला मुद्दा
आणि दुसरा मुद्दा 10वी अनुसूची, या अनुसूचीमध्ये ज्या कार्यकक्षेमध्ये निर्णय व्हायला हवेत त्याच्या बाहेर जाऊन निर्णय झाले असा दुसरा आक्षेप सध्या कपिल सिब्बल नोंदवताना दिसत आहेत. अजून काही महत्त्वाचे युक्तिवादातले मुद्दे देखील समोर येत आहेत. पुन्हा एकदा जाऊया सोमेशकडे. नाही, निश्चितच त्यांनी असं म्हटलेलं आहे की सध्या सिब्बल असं म्हणतायत की पहिल्यांदा जेव्हा विधानसभा अध्यक्षांच्या समोर आमदार अपात्रतेविषयी सुनावणी सुरू झाली किंवा आमदार अपात्रते संदर्भातल्या सगळ्या याचिकांवर सुनावणी सुरू झाली, तेव्हा 39 आमदारांनी 2018च्या पक्ष संविधानाच्या अनुषंगाने म्हणजे स्वतःला 2018च्या पक्ष संविधाना अंतर्गत असलेले नेते म्हणून किंवा 2018च्या पक्ष संविधाना अंतर्गत असलेल्या सर्व गोष्टींच्या आधारे पक्ष संविधान किंवा पक्षाची संघटना आणि त्यानुसार उल्लेख हे या सर्वांच्या ॲफिडेव्हिटमध्ये होते. आणि सिब्बल म्हणतात की त्यानंतर पुन्हा या सर्व 39 आमदारांनी पुन्हा सेपरेट रिप्लाय फाईल केले आणि त्यामध्ये ते म्हणतात की ही वकिलाची चूक होती. 2018च्या संविधानाला स्वतःला संलग्न करणं. त्यावर पुन्हा कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की या 39 वकिलांनी कशी काय चूक केली एकत्र. आणि त्याशिवाय त्यांनी म्हटलेलं आहे की जर एका वेळी एकदा कॉन्स्टिट्यूशनल बेंचनी निर्णय केलेला असेल, कॉन्स्टिट्यूशनल बेंच म्हणजे संविधान पीठ जे त्यावेळी स्थापन करण्यात आलेलं होतं, या संपूर्ण प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी कशा प्रकारे निर्णय करायचा आहे हे ठरवण्यासाठी म्हणून, तर या संविधान पीठाने एकदा निर्णय केल्यानंतर त्या विरोधात त्याच्या विरोधाभासी अशा स्वरूपाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष कसे काय देऊ शकतात असं सध्या सिब्बलांचा सवाल आहे. म्हणजे आपल्याला आठवतंय की जे मूळ संविधान पीठ तयार केलेलं होतं 5 न्यायाधीशांचं, त्या घटनापीठाने या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी घेतली आणि त्यांनी एक निकालपत्र लिहिलं, ज्या निकालपत्रामध्ये विधानसभा अध्यक्षांना निर्देश दिले होते की कशा प्रकारे त्यांनी आमदार अपात्रतेचा फैसला करायचा आहे शिवसेना प्रकरणातील. हा फैसला करत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कोणकोणत्या बाबी विचारात घ्यायच्या आहेत, तर त्यामध्ये तेव्हा म्हटलं होतं सर्वोच्च न्यायालयाने की इलेक्शन कमिशन स्वतंत्रपणे निर्णय करू शकेल, परंतु विधानसभा अध्यक्षांनी पार्टी संविधानानुसार पक्षाच्या घटनेनुसार कुणाकडे राजकीय पक्ष आहे याविषयीचा निर्णय करावा आणि मग त्या राजकीय पक्षाने नेमलेल्या व्हीपला मान्यता देऊन आमदार पात्रता अपात्रतेविषयीचा निर्णय करावा. आता या सगळ्यामध्ये राहुल नार्वेकरांनी निवडणूक आयोगासोबत जर त्यांना सल्लामसलत करणं आवश्यक वाटत असेल तर विधानसभेचे अध्यक्ष हे निवडणूक आयोगासोबतही सल्लामसलत करू शकतात असाही उल्लेख त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रामध्ये निर्देश देण्यात आलेले होते. आता सिब्बलांचं असं म्हणणं आहे की हे जे 39 आमदार आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण या सुनावणी दरम्यान आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आपले ॲफिडेव्हिट फाईल केले, आपले अर्ज दाखल केले, ते अर्ज दाखल करत असताना त्या सर्वांनी 2018च्या संविधानासोबतच आपलं नातं दाखवलं होतं. म्हणजे शिवसेनेचं जे एक्झिस्टिंग पार्टी स्ट्रक्चर होतं 2018 ते 2021 पर्यंतचं, त्यासोबतच स्वतःला संलग्न केलेलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी एक पुरवणी प्रतिज्ञापत्र दाखल केलं, ज्या पुरवणी प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं की ही वकिलाची चूक होती 2018 सोबत आम्हाला संलग्न करणं 2018च्या संविधानासोबत. त्यामुळे आता सिब्बलांचं असं म्हणणं आहे की 39च्या 39 वकील हे कशा प्रकारे अशी एकाच वेळी चूक करू शकतात. एकदा घटनापीठाने निर्णय केला की त्या घटनापीठाने केलेल्या निर्णयाविरोधामध्ये त्याच्या विरोधात जाऊन विधानसभा अध्यक्ष कशा प्रकारे निर्णय करू शकतात. त्यानंतर त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की कुठल्याही प्रकारे एक रिझॉल्युशन किंवा ठराव हा जो एका लेजिस्लेचर पार्टीने केलेला होता तो गव्हर्नरला का मार्क करण्यात आला. आपल्याला सर्वांना आठवतंय की या संपूर्ण प्रकरणामध्ये जो एकनाथ शिंदेंनी एक त्यांच्या नेतृत्वातील आमदारांनी एक निर्णय केला होता एकनाथ शिंदेंना विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून नेमण्याचा, आणि हा निर्णय राज्यपालांना कळवण्यात आला होता. त्यावर कपिल सिब्बल म्हणतात की एका विधिमंडळ पक्षाने गेलेला ठराव हा राज्यपालांना का कळवण्यात आला. तो विधानसभा अध्यक्षांशी त्या विधिमंडळ पक्षाचा कम्युनिकेशन किंवा संपर्क समन्वय असतो, त्यामुळे यामध्ये अचानक राज्यपालांना यांनी हा ठराव का दिला होता. त्यानंतर मग त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की हे सगळे आमदार एकत्र सुरतला गेले,
हे एकत्र सुरतला गेल्यानंतर 30 तारखेला त्यांनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर मग त्यांनी या सगळ्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अशा स्वरूपाचा पुरावा देण्याची आवश्यकता नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की जी वस्तुस्थिती होती त्यावेळेसच्या परिस्थितीची ती पाहिली पाहिजे, जे त्या तत्कालीन परिस्थितीचं वास्तव आहे ते विचारात घेतलं पाहिजे. आणि त्यांनी सर्वांनी या विरोधातल्या म्हणजे एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व आमदारांनी एकत्रितपणे राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमलं. त्यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या बाजूने मतदान केलं. आणि त्यानंतर मग त्यांनी असंही म्हटलेलं आहे की जर अशा प्रकारे ज्यांनी विधानसभा अध्यक्षांना नेमलं त्याच विधानसभा अध्यक्षांपुढे पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी आमदार अपात्रतेविषयीची दिली गेली. त्यानंतर मग पुन्हा त्यांचं म्हणणं आहे की सुनील प्रभू यांनी या सर्वांना एक पक्ष बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते, परंतु ते सगळेच जण त्यांनी असं म्हटलं की तुमच्याकडे याबाबतचे अधिकार नाहीत. अशा प्रकारे विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवण्याचे अधिकार हे सुनील प्रभूंकडे नाहीत असा रिप्लाय त्यावेळी या सर्व आमदारांनी दिलेला होता. त्यामुळे आता सध्या कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की त्यावेळेसच्या या सर्व आधारांवर काही गोष्टी कळत आहेत. त्या म्हणजे अनुसूची 10 जी आहे त्या अनुसूची 10 मध्ये कोणकोणत्या आधारावर एखादा आमदार किंवा खासदार अपात्र ठरू शकतो याविषयीचा उल्लेख आहे. तर या 10व्या अनुसूचीमध्ये असं लिहिलेलं आहे की जर पक्षाच्या निर्देशांविरोधामध्ये जाऊन जो व्हीप इश्यू केला असेल त्या विरोधात जाऊन एखाद्या आमदाराने आणि खासदारांनी जर मतदान केलं तर तो आमदार खासदार म्हणून अपात्र ठरतो. जर व्हॉलंटरीली गिव्हिंग अप ऑफ मेंबरशिप म्हणजे स्वेच्छेने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला तरी देखील संबंधित आमदार खासदार 10व्या अनुसूचीप्रमाणे अपात्र ठरतो. असे उल्लेख हे 10व्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेले आहेत भारतीय संविधानाच्या जो पक्षांतर बंदीचा कायदा आहे. कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की 10व्या अनुसूचीतील व्हॉलंटरीली गिव्हिंग अप ऑफ मेंबरशिप म्हणजे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा हा प्रत्यक्ष मी राजीनामा देतो असं न लिहिता त्याच्या कृतींमधूनही दिला जाऊ शकतो, ॲक्शन्समधून दिला जाऊ शकतो. जे मूळ आपल्याला आठवते अरुण गुजरातींनी विधानसभा अध्यक्ष असताना विलासराव देशमुखांचं सरकार वाचवण्यासाठी 6 आमदारांना अपात्र केलं होतं आणि त्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. दॅट इटसेल्फ व्हॉलंटरीली गिव्हिंग अप ऑफ मेंबरशिप आहे असा अर्थ विधानसभा अध्यक्षांनी काढला होता. तर तशा दृष्टीने त्या लॉजिकनी सध्या कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की या सर्व ॲक्शन्स ज्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी घेतल्या त्यामुळे त्यांनी प्राथमिक पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला हे गृहीत धरलं पाहिजे असं सध्या कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे. परंतु एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं होतं ते एकनाथ शिंदेंनी म्हटलं की आम्ही पक्ष आहोत, आम्ही कोणताही पक्ष सोडून जात नाहीये, आम्ही शिवसेनेला सोडून जात नाहीये, आम्ही शिवसेना आहोत आणि आपण सगळे म्हणजे त्यांच्या सोबत असलेले आम्ही सगळे आमदार हे एकत्रितपणे शिवसेना आहोत आणि शिवसेना आमच्या सोबत आहे असंच एकनाथ शिंदेंनी शेवटपर्यंत म्हटलं. सिब्बल म्हणतात की हा एकमेव कायदेशीर डिफेन्स अवेलेबल आहे 10व्या अनुसूची अंतर्गत. आता एका अर्थाने सिब्बलांनी एकनाथ शिंदेंनी जी कृती केली होती ती कशा प्रकारे कायदेशीर सर्व बाबी तपासून केलेली होती हे देखील इनडायरेक्टली सांगितलंय. कारण अनुसूची 10 अंतर्गत तुम्हाला वेगळा गट फोडून स्वतंत्र राहता येत नाही. एकतर तुमचा गट किमान 2/3 आमदार खासदारांचा असला पाहिजे. तो निघाल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या गटाला घेऊन कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन व्हावं लागतं. एकनाथ शिंदेंच्या प्रकरणामध्ये मात्र अशा प्रकारे कोणतंही विलिनीकरण झालं नाही. व्हॉलंटरीली गिव्हिंग अप ऑफ मेंबरशिप म्हणजे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा म्हणजे पक्षाच्या कोणत्या तरी निर्देशाविरोधात जाऊन निर्णय केला किंवा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला, पक्ष सोडला, अशी एखादी कृती केली की ज्या कृतीतून हे दिसतंय की प्राथमिक सदस्यत्व सोडलं तर मात्र संबंधित व्यक्ती आमदार खासदार म्हणून अपात्र ठरतो. आता यामध्ये एक गोष्ट लिहिलेली नाही जी एकनाथ शिंदेंनी म्हटली आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंवर कोणत्याही प्रकारची थेट अपात्रतेची कारवाई डायरेक्ट अपात्रतेची कारवाई होऊ शकली नाही. कारण एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही शिवसेना आहोत, आम्ही पक्ष आहोत आणि पक्ष आमच्या सोबत आहे. सिब्बल आता सांगण्याचा प्रयत्न करतायत की ज्या कृती त्यांनी केलेल्या होत्या त्या कृतींच्या आधारावर संबंधित एकनाथ शिंदेंच्या सोबत असलेल्या सर्व आमदारांना अपात्र ठरवलं गेलं असतं
कारण त्यांनी एक प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये स्वतःच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आणि तसा अर्थ काढायला हवा होता। परंतु उघडपणे एकनाथ शिंदे हे कुठेही म्हटले नाहीत की आम्ही पक्ष सोडून जातोय, परंतु सिब्बलांचं म्हणणं असं आहे की त्यांनी असा अर्थ काढायला हवा होता, जे आपल्याला आठवतं की 2001-2 दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुखांचं सरकार पडेल की काय अशी स्थिती निर्माण झालेली होती। साधारणतः 2002-3च्या वेळेसची घटना असेल आणि तेव्हा अरुण कुमार गुजराती हे विधानसभेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी 6च्या 6 आमदारांचं पत्र विलासराव देशमुखांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेणारं पत्र मिळालं आणि त्या पत्राच्या आधारावर ठरवलं की या सर्वांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि त्या आधारावर संबंधितांना पक्षातून निष्कासित केलं गेलेलं आहे असा निष्कर्ष किंवा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे असा निष्कर्ष तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी काढला होता आणि त्यानंतर त्या 6 आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं आणि त्यामुळे विलासराव देशमुखांचं सरकार वाचलं होतं। तर आता त्या लॉजिकनी कपिल सिब्बल सांगतायत की ज्या सर्व घडामोडी घडल्या, ज्या ॲक्शन्स या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंनी घेतल्या, त्या आधारावर हे ठरवलं गेलं पाहिजे की त्यांनी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता। त्यानंतर मग त्यांनी त्या संदर्भामध्ये कपिल सिब्बल पुन्हा एकदा सांगतायत की जर तुम्हाला पक्षांतर बंदी कायद्याचा संदर्भ घ्यायचा असेल तर पक्षांतर बंदी कायद्याचा विचार करत असताना या सर्व आमदारांना 10व्या अनुसूचीखाली अपात्र ठरवायला हवं होतं, परंतु अपात्र ठरवलं गेलेलं नाही। पण यात आपल्याला आणखीन एक मुद्दा लक्षात घ्यावा लागतो, तो असा की त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय करायचा नाही जोपर्यंत आम्ही निकाल देत नाही तोपर्यंत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानेच दिलेले होते। आणि विशेष म्हणजे अशा स्वरूपाची स्थगिती ही त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या वतीनेच मागण्यात आलेली होती। तेव्हा सरन्यायाधीश रमणा होते आणि रमणांच्या बेंचनी एक निर्णय दिलेला होता की या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी आम्ही सूचना देत असताना केलेला होता। आता पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय। कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की धनुष्यबाण फ्रीज केला गेला पाहिजे होता। आपण हे लक्षात घ्यायला हवं की जो मुद्दा यापूर्वी बातम्यांमधून आलेला होता त्या मुद्द्यावर आता कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात म्हणतायत की जर धनुष्यबाण मला मिळू शकत नाही, म्हणजेच उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण मिळू शकत नाही, धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना मिळू शकत नाही, तर हा धनुष्यबाण गोठवला पाहिजे होता असं कपिल सिब्बलांनी म्हटलं। अतिशय महत्त्वाचं विधान आहे। तासनतास कपिल सिब्बल जे युक्तिवाद करतायत त्यामधला एक मोठा हा टर्निंग पॉइंट आहे, एक ट्विस्ट आहे। पहिल्यांदा उद्धव ठाकरे अशी अधिकृत विनंती करतायत सर्वोच्च न्यायालयाकडे की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे, शिवसेनेची पक्षाची चिन्ह हे गोठवलं गेलं पाहिजे असं नुकतंच कपिल सिब्बल म्हणाले सर्वोच्च न्यायालयामध्ये। ही अतिशय मोठी बातमी आहे, कारण अशा प्रकारची मागणी ही यापूर्वी एकनाथ शिंदेंनी केलेली नव्हती, उद्धव ठाकरेंनी केलेली नव्हती। आज कपिल सिब्बल आता सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणतायत की हा गोठवला गेला पाहिजे। जर कोणत्याही प्रकारे जर या संदर्भामध्ये निर्णय होऊ शकत नसेल, जर त्यांना मिळू शकत नसेल, मला मिळू शकत नसेल, तर धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे कपिल सिब्बल यांनी। सर्वात पहिल्यांदा अशा स्वरूपाची मागणी होते सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंकडून। ही मागणी निवडणूक आयोगाकडेही करण्यात आलेली नव्हती। अशा स्वरूपाची मागणी सर्वोच्च न्यायालयात, दिल्ली उच्च न्यायालयामध्ये देखील या प्रकरणात 2दा सुनावणी झाली, तिथेही अशा स्वरूपाची मागणी केली गेलेली नव्हती। पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल म्हणतायत जर धनुष्यबाण मला मिळू शकत नसेल, जर धनुष्यबाण त्यांना मिळू शकत नसेल कायद्याच्या दृष्टीने, तर धनुष्यबाण गोठवला पाहिजे, इट शुड बी फ्रोझन असे शब्द हे कपिल सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये वापरलेत आणि स्वतःचा युक्तिवाद संपवलाय। आता कपिल सिब्बलांचा युक्तिवाद संपलाय आणि देवदत्त कामत हे युक्तिवाद करतायत। ही मोठी मागणी, 2 मोठ्या मागण्या, जर आपण कपिल सिब्बलांच्या या संपूर्ण 6.5 दिवस चाललेल्या युक्तिवादाचा सारांश काढायचा असेल तर त्यामध्ये त्यांनी एक प्रमुख मागणी केली आहे, ती म्हणजे 5 न्यायाधीशांचं जे घटनापीठ होतं, धनंजय चंद्रचूड यांनी दिलेलं जजमेंट, ज्या जजमेंटमध्ये राज्यपालांवर ताशेरे ओढलेले होते, अनेक विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढलेले होते। खूप कौतुक त्या जजमेंटचं उद्धव ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी केलेलं होतं। ते जजमेंट रिव्ह्यूसाठी 7 जजेसकडे पाठवा, 7 जजेसकडे पाठवण्याची विनंती उद्धव ठाकरेंनी कपिल सिब्बलांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयाला केली। आणि दुसरा मुद्दा जे आज कपिल सिब्बल म्हणाले की जर धनुष्यबाण त्यांना मिळू शकत नसेल कायद्याने, आम्हाला मिळू शकत नाहीये कायद्याने, तर तो गोठवला गेला पाहिजे। ही पहिल्यांदा मागणी
सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि कपिल सिब्बल ही मागणी करतायत। त्यानंतर आता देवदत्त कामत देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये युक्तिवादाला सुरुवात करतायत कपिल सिब्बलांकडून। आता देवदत्त कामत हे कपिल सिब्बलांनंतर आता उद्धव ठाकरेंची बाजू मांडण्यासाठी म्हणून देवदत्त कामत हे युक्तिवाद करतायत आणि या युक्तिवादामध्ये संपूर्णपणे आता पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय याविषयी परत आता युक्तिवाद केला जातोय आणि देवदत्त कामतांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे सल्लामसलत ही सध्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती करतायत। जे वेगवेगळ्या प्रकारचे डाऊट आहेत ते सध्या देवदत्त कामत यांना विचारण्याचा प्रयत्न करतायत। पण आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ज्या मुद्द्यावर किंवा ज्या वाक्यावर कपिल सिब्बल यांनी आपलं आर्ग्युमेंट संपवलं, आपला युक्तिवाद संपवला, ते वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे। ते म्हणतात की इट शुड बी फ्रोझन। जर तो मला मिळू शकत नाहीये, जर तो त्यांना मिळू शकत नाहीये कायद्यानुसार, तर धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे। हे पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात कोणीतरी म्हणाले आणि ते उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल म्हणालेत। आतापर्यंत जे या प्रकरणामध्ये सुनावण्या झाल्या, दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली, सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली, निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली, त्या संपूर्ण प्रकरणांमध्ये कुठेही कुणीच असं म्हटलेलं नव्हतं की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे। आता पहिल्यांदा सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयासमोर हे म्हटलेलं आहे की धनुष्यबाण जर मला मिळू शकत नसेल, जर तो कायद्याने त्यांना मिळू शकत नसेल, तर तो गोठवला गेला पाहिजे, इट शुड बी फ्रोझन। या नोटवर, या वाक्यावर कपिल सिब्बलांनी आपला युक्तिवाद संपवलेला आहे। त्यामुळे आधी सुभाष देसाई जजमेंट जे आहे निकालपत्र 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाचं, ते पुन्हा रिव्ह्यूसाठी पाठवा 7 न्यायाधीशांकडे, ही एक ठोस मागणी कपिल सिब्बलांनी केली आहे, जी नवीन आहे, यापूर्वी या संदर्भातली जी मागणी झाली नाही अशी। आणि दुसरं आता जे कपिल सिब्बलांनी म्हटलंय की इट शुड बी फ्रोझन, तर हे देखील नवीन आहे की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे। बाकी हा सर्व युक्तिवाद, हा संपूर्ण युक्तिवाद जो सिब्बल करतायत, जो उद्धव ठाकरेंचे वकील करतायत, हाच युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे झालेला आहे, हाच युक्तिवाद यापूर्वी निवडणूक आयोगासमोर झालेला आहे आणि ह्याच सर्व लॉ पॉईंट्सवर आर्ग्युमेंट दिल्ली हायकोर्टामध्ये 2दा झालेले आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील जेव्हा सुभाष देसाई जजमेंट आलं 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर, त्यावेळी सुद्धा हा संपूर्ण युक्तिवाद झालेला आहे। नवं काय तर नवीन 2 गोष्टी आहेत। एक तर ते 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाचं जे निकालपत्र आहे ते रिव्ह्यूसाठी परत पाठवा 7 न्यायाधीशांकडे, आणि दुसरा मुद्दा त्यांनी म्हटलेलं आहे की धनुष्यबाण गोठवा। आत्तापर्यंत धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे हे कुणीही म्हटलेलं नव्हतं, निवडणूक आयोगासमोर ही मागणी कोणी केलेली नव्हती। ही मागणी दिल्ली उच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर अपील म्हणून ज्यावेळी सुनावण्या झाल्या तेव्हाही ही मागणी कोणी केलेली नव्हती। विधानसभा अध्यक्षांपुढेही ही मागणी करण्याचा काही संबंध नव्हता, कारण त्यांच्याकडे ते अधिकार नव्हते। परंतु त्या पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयात जे सुभाष देसाईंचं जजमेंट आलं त्यावेळी जे 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर, कॉन्स्टिट्यूशनल बेंच समोर ज्या सुनावण्या झाल्या, त्या सुनावणीमध्ये सुद्धा कुणीही मागणी केलेली नव्हती की शिवसेनेचा धनुष्यबाण, शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण गोठवली गेली पाहिजे। उद्धव ठाकरेंनी ही मागणी केली होती की आम्हाला धनुष्यबाण द्या, एकनाथ शिंदेने किंवा आमचा धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना देण्याचा आयोगाचा निर्णय चुकीचा आहे असं म्हटलं होतं, परंतु कुणीही असं म्हटलेलं नव्हतं। एकनाथ शिंदेंनी म्हटलं की धनुष्यबाण आमचा आहे कारण शिवसेना आम्ही आहोत, परंतु कुणीही असं म्हटलेलं नव्हतं की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे। पहिल्यांदा अशा स्वरूपाचा आर्ग्युमेंट हे कपिल सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयात केलेला आहे की जर कायद्यानुसार तो त्यांना मिळत नसेल, जर तो कायद्यानुसार आम्हाला देता येत नसेल, तर तो गोठवला गेला पाहिजे। अशा स्वरूपाची मागणी ही उद्धव ठाकरेंकडून केली गेली, जी नवीन आहे। आतापर्यंतच्या कुठल्याही सुनावणीमध्ये, कोणत्याही कोर्टामध्ये, कोणत्याही ऑथॉरिटी समोर अशा स्वरूपाची मागणी कुणीही केलेली नाही। ती एकनाथ शिंदेंनी केलेली नाही, उद्धव ठाकरेंनी केलेली नाही, कुणीही अशा स्वरूपाची मागणी केलेली नाही, कुणीही अशा स्वरूपाचा निष्कर्ष काढलेला नाही। पहिल्यांदा उद्धव ठाकरेंकडून ज्या 2 नवीन मागण्या 6.5 दिवसांच्या सलग 7 ते 8-10 तासाच्या कपिल सिब्बलांच्या युक्तिवादातून समोर आल्यात, त्या 2 म्हणजे ज्या 2 आपल्याला वेगळेपणाने ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पाहता येतील अशा मागण्या 2च नवीन आहेत। त्यातली एक मागणी म्हणजे की 5 न्यायाधीशांचं निकालपत्र कॉन्स्टिट्यूशनल बेंचचं रिव्ह्यूसाठी 7 न्यायाधीशांकडे पाठवा, आणि दुसरी मागणी म्हणजे धनुष्यबाण जर त्यांना दिला जाऊ शकत नसेल कायद्याने,
आम्हाला कायद्याने मिळत नसेल तर तो गोठवला गेला पाहिजे, ही मागणी कपिल सिब्बल यांनी करून आपला युक्तिवाद संपवलाय. आणि आता देवदत्त कामत त्यांच्या बाजूने, उद्धव ठाकरेंच्या बाजूने युक्तिवाद करतायत. आज उद्धव ठाकरेंच्या युक्तिवादाचा हा कदाचित शेवटचा दिवस असू शकतो, कारण देवदत्त कामत हे सध्या या संपूर्ण प्रकरणावर युक्तिवाद करतायत. बाकी सर्व बाबी, बाकी सर्व मुद्दे, बाकी अनेकसे लॉ पॉईंट हे यापूर्वी जवळपास 3 ते 4 वेळा मांडले गेलेले आहेत. ते सर्वोच्च न्यायालयापुढे मांडले होते, दिल्ली उच्च न्यायालयापुढे मांडले होते, विधानसभा अध्यक्षांपुढे मांडण्यात आले होते, निवडणूक आयोगासमोर मांडले होते. उद्धव ठाकरेंच्या युक्तिवादामध्ये कोणत्याही स्वरूपाचा नवा बदल जर दिसतोय तर तो 2 मुद्द्यांवर आहे. एक म्हणजे सुभाष देसाईंचं 5 न्यायाधीशांचं घटनापीठाचं जजमेंट रिव्ह्यूसाठी 7 न्यायाधीशांकडे पाठवा. आणि दुसरा मुद्दा, जर धनुष्यबाण त्यांना दिला जाऊ शकत नसेल, जर धनुष्यबाण आम्हाला देता येत नसेल तर तो गोठवला गेला पाहिजे, ही पहिल्यांदा मागणी मला असं वाटतं जवळपास संपूर्ण शिवसेनेच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या वतीने करण्यात आली आहे, कपिल सिब्बलांनी केलेली आहे. आणि कपिल सिब्बलांनी आपल्या या वाक्यावरच युक्तिवाद संपवलाय. आणि आता देवदत्त कामत हे त्यांच्या बाजूने युक्तिवाद करतायत उद्धव ठाकरेंच्या वतीने. कदाचित शक्यता आहे की आज उद्धव ठाकरेंचा युक्तिवाद संपू शकेल. जर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपलाय तर आता देवदत्त कामत किती वेळ घेतात हे आपल्याला पाहावं लागेल. निश्चितपणे सोमेश, यातला जो आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी ज्याला आपण म्हणायला हवं की हे चिन्ह धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केलेली आहे. मात्र प्रेक्षकांना याच मागणीची पार्श्वभूमी आपण थोडीशी अधिक सोप्या पद्धतीने समजून सांगूया. जर ही सगळी सुनावणी पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं याचा फैसला करण्यासाठी सुरू आहे आणि कपिल सिब्बल यांनी आतापर्यंत जेवढे काही आर्ग्युमेंट केलेले आहेत त्याच्यामध्ये शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदेंना देणं चुकीचं होतं असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि शिवसेनेचं पक्ष आणि शिवसेना चिन्ह म्हणजे धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेंकडेच असायला का हवेत याबाबतचे तमाम आर्ग्युमेंट्स त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे आत्ता कपिल सिब्बल यांनी ज्या स्टेटमेंटनी त्यांचं आर्ग्युमेंट संपवलेलं आहे की धनुष्यबाण गोठवला जावा, ही त्यांची अल्टिमेट मागणी आपल्याला म्हणायला हवी की पक्ष आणि चिन्ह याचा अंतिम फैसला होईपर्यंतच्या काळात तातडीनं आधी हे चिन्ह गोठवा आणि मग पुढची प्रक्रिया सुरू ठेवा असं कपिल सिब्बल यांना सूचित करायचं असावं. नाही, नक्कीच अमोल, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. अल्टिमेट मागणी अशी नाही आहे, परंतु अल्टिमेट मागणी किंवा वेगवेगळ्या ज्या मागण्या आहेत, जी याचना सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे त्यामध्ये हेच म्हटलं गेलेलं आहे कपिल सिब्बलांकडून की धनुष्यबाण आम्हाला मिळाला पाहिजे, शिवसेना आमच्याकडे आहे, शिवसेना पक्ष आमचा आहे आणि या सर्व आमदारांना अपात्र करायला हवं होतं, निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय घेतलाय, हे सर्व त्यांनी मांडलंय. परंतु कायद्याच्या दृष्टीने विचार करत असताना एखादी जेव्हा मागणी किंवा एखादा मुद्दा हा जेव्हा न्यायालयासमोर मांडला जातो त्याला फार महत्त्व असतं. कारण एखादा असा रिलीफ म्हणजे नो डाऊट की न्यायालयाकडे इनहेरंट पॉवर्स आहेत आणि त्या इनहेरंट पॉवर्सच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालय स्वतः कायद्याचा अर्थ लावत असताना किंवा घटनापीठाचा अर्थ लावत असताना काही निर्णय किंवा काही स्वरूपाचे आदेश स्वतः देऊ शकतं, स्वतःहून देऊ शकतं, याबद्दल कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. परंतु एखाद्याने मागणी करणं हा एक वेगळा मुद्दा किंवा एक त्यातून वेगळा कायदेशीर प्रश्न निर्माण होतो. कारण बऱ्याचदा असं असतं की न्यायालयासमोर जात असताना तुमची बाजू काय आहे, तुमचा युक्तिवाद काय आहे, याशिवाय तुमच्या मागण्या काय आहेत, कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही मागण्या केलेल्या आहेत, यासह तुमच्या मागण्या काय आहेत या आधारावर पुढे सर्वोच्च न्यायालयाला किंवा कुठल्याही न्यायालयाला आपला निकाल द्यावा लागतो. आत्तापर्यंत ही मागणी झालेली नव्हती. 2 नवीन मागण्या आहेत. एक तर जे सुभाष देसाईंच्या प्रकरणातलं 5 जजेसचं जजमेंट आहे कॉन्स्टिट्युशनल बेंचचं, त्या जजमेंटमधला एक संदर्भ असा आहे की निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या समोर सुरू असलेल्या सुनावण्या आणि प्रक्रियांचा एकमेकांशी थेट संबंध नाही. विधानसभा अध्यक्ष आमदारकीच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय करू शकतात आणि त्यांना आवश्यकता लागली तर ते निवडणूक आयोगासोबत सल्लामसलत करू शकतात. राजकीय पक्ष कुणाकडे आहे याबाबतचा निर्णय करण्यासाठी किंवा याविषयी काही निष्कर्ष काढण्यासाठी. आणि दुसरा मुद्दा होता की निवडणूक आयोगाला कोणत्याही सुनावण्यांसाठी थांबण्याची गरज नाही. त्यांच्यासमोर जर सिंबल डिस्प्यूट आला असेल, पक्षचिन्हाचा वाद आला असेल तर त्याविषयीचा निर्णय हा सुद्धा निवडणूक आयोग आपल्या बाजूनी करू शकतो. या मुद्द्यावर हा जो परिच्छेद आहे हा रिव्ह्यूसाठी 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवला पाहिजे, ही एक नवी मागणी कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान केलेली आहे.
आणि दुसरी मागणी जी आहे की जर तो आम्हाला मिळत नसेल, जर तो त्यांना मिळत नसेल तर इट शुड बी फ्रोझन, असं कपिल सिब्बल म्हणालेत. इट शुड बी फ्रोझन म्हणजे धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे, अशा स्वरूपाची मागणी ही त्यांनी पहिल्यांदा केली. आता जेव्हा या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय निकालपत्र लिहिल त्यावेळी त्यांना या दोन मुद्द्यांवर देखील काहीतरी निवाडा द्यावा लागणार आहे. एक तर पहिला मुद्दा की 5 न्यायाधीशांचं जजमेंट हे 7 न्यायाधीशांकडे पाठवायचं का, आणि त्यानंतर त्या पुढचा मुद्दा की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे का, याबाबत देखील काहीतरी एक उत्तर या सर्वोच्च न्यायालयाला द्यावं लागेल. आणि ते देत असताना कोणत्या लॉजिकच्या आधारे ते उत्तर द्यायचं हे सुद्धा त्यांना ठरवावं लागेल आणि त्या सगळ्या लॉ पॉईंट्सना कन्सिडर करावं लागेल. पण पहिल्यांदा म्हणजे स्वतःहून कोर्ट असा निर्णय देऊ शकतं का? नक्की देऊ शकतं. परंतु कोर्टासमोर युक्तिवाद करत असताना मागण्या कोणत्या केल्या जातात, त्यांच्या लॉजिकसह, त्यांच्या लॉ पॉईंटसह त्यांच्या ज्या मागण्या आहेत या देखील खूप महत्त्वाच्या ठरतात ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. आणि त्या मागण्या कोणत्या केल्या जात आहेत तर या मागण्यांमध्ये पहिल्यांदा या 2 मागण्या केल्या गेल्यात. कारण धनंजय चंद्रचूड यांचं जे निकालपत्र होतं 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाचं, त्याचं भरभरून कौतुक हे त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या सर्व नेत्यांनी केलं होतं, उद्धव ठाकरेंच्या समर्थकांनी केलेलं होतं. त्यांनी कोणत्याही प्रकारे त्या निकालपत्रावर तेव्हा टीका केलेली नाही. त्या निकालपत्राच्या विरोधात म्हणून अपील केलं गेलेलं नाही, हे तुम्ही लक्षात घ्या की हा निकाल चुकीचा आहे आणि याचा रिव्ह्यू करण्यासाठी आम्ही येतोय, अशा प्रकारे उद्धव ठाकरे आलेले नाहीत. त्यामुळे ती मागणी नवी ठरते की या निकालपत्राला 7 न्यायाधीशांकडे पाठवा. म्हणजे पहिल्यांदा एक वस्तुस्थितीकडे येऊन त्यांनी त्या निकालपत्रावर आक्षेप घेतलेला आहे. आणि दुसरी मागणी की हा धनुष्यबाण हा चिन्ह किंवा पक्ष किंवा पक्षाचं चिन्ह गोठवलं गेलं पाहिजे, ही सुद्धा मागणी अधिकृतपणे याचिकांमधून उद्धव ठाकरेंनी केलेली नाही किंवा एकनाथ शिंदेंनी केलेली नाही. पण आता सिब्बल असं युक्तिवाद करताना म्हणालेले आहेत की जर कायदेशीर दृष्ट्या तो यांना मिळू शकत नसेल, त्यांना मिळूत नसेल तर तो गोठवला गेला पाहिजे. त्यामध्ये त्यांनी आणखीन एक उदाहरण दिलं की 2018ची पक्षघटना जर योग्य नव्हती तर त्या आधारावर जे काही तयार झालं ते सर्वच अयोग्य ठरतं. मग सिब्बलांचं असं म्हणणं होतं, त्यांनी एक उदाहरण दिले, इट इज लाईक कन्स्ट्रक्टिंग अ प्रायव्हेट प्रॉपर्टी ऑन गव्हर्नमेंट लँड. म्हणजे सरकारी जागेवर अतिक्रमण करून बनवलेली एक प्रॉपर्टी आहे, जी प्रॉपर्टी अवैध ठरते जर जागा सरकारच्या मालकीची असेल आणि संबंधित व्यक्तीच्या मालकीची नसेल तर. त्या लॉजिकनी त्यांचं म्हणणं आहे की जर 2018ची पक्षघटना चुकीची होती तर त्या आधारावर उभा राहिलेला सगळा पक्ष, मग तो एकनाथ शिंदेंचा असो उद्धव ठाकरेंचा असो, ते सर्वच पक्ष चुकीचे ठरतात. त्या आधारावर निवडून आलेले आमदार, त्या आधारावर तयार झालेला पक्ष संघटना ही देखील चुकीची ठरते असं त्यांनी म्हटलं. आणि त्यावेळी त्यांनी सरकारी जागेवर उभारलेली मालमत्ता अशा स्वरूपाचं एक उदाहरण देऊन त्यांनी या एनॉलॉजीच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न केला कोर्टाला. पण त्याच पुढे जाऊन जर आपण विचार करायचा असेल तर त्यांनी जे म्हटलंय ते अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर अशा स्वरूपाची मागणी झाली नाही, जर युक्तिवादामध्ये अशा स्वरूपाचा मुद्दा आला नाही तर गरजेचं नाहीये की सर्वोच्च न्यायालय किंवा कुठल्याही कोर्टाने याविषयी काही क्लेरिफिकेशन करणं की चिन्ह गोठवलं पाहिजे का, चिन्ह का गोठवलं नाही, गोठवलं असेल तर ते का गोठवलं गेलं पाहिजे, याविषयीचे कोणतेही स्पष्टता करणं हे कोर्टाला तोपर्यंत बंधनकारक नाही जोपर्यंत त्या मुद्द्याला कोणी छेडत नाही किंवा स्वतःहून कोर्ट त्या मुद्द्यावर जात नाही. परंतु या प्रकरणात पहिल्यांदा त्यांनी असं म्हटलं की इट शुड बी फ्रोझन. इट शुड बी फ्रोझन याचा अर्थ जर तो गोठवला जायचा असेल किंवा तो गोठवला गेला पाहिजे तर तो का गोठवत नाही आहोत, याबाबतचा देखील एक निवाडा हा सर्वोच्च न्यायालयाला करावा लागणार आहे. पण या पलीकडे जाऊन याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते कॉन्सिक्वेन्सेस सेंटिमेंट्स, इमोशन्स आणि पॉलिटिकल आहेत. ज्या प्रकारची मागणी ही सध्या कपिल सिब्बलांनी उद्धव ठाकरेंच्या वतीने केलेली आहे सर्वोच्च न्यायालयापुढे, कारण ही मागणी आत्तापर्यंत त्यांनी कधीही केलेली नव्हती. उद्धव ठाकरेंची जी अधिकृत मागणी होती की धनुष्यबाण आमचा आहे, आम्हाला मिळाला पाहिजे, पक्ष आमचा आहे, हे सगळे आमदार जे आम्हाला सोडून गेले ते अपात्र ठरले पाहिजेत, त्यांनी घटनेसोबत द्रोह केला आहे, पक्षासोबत द्रोह केलेला आहे, अशा स्वरूपाचे सगळे आरोप आणि ही मागणी होती. आणि हे सगळे युक्तिवाद यापूर्वी अनेकदा करून झाले. पहिल्यांदा त्यांनी त्या 5 न्यायाधीशांच्या जजमेंटवर आक्षेप घेतला आणि दुसरा मुद्दा म्हणजे पक्षचिन्ह गोठवलं गेलं पाहिजे अशा स्वरूपाचा उल्लेख हा आपल्या युक्तिवादामध्ये करून आपला युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी संपवलेला आहे. निश्चितपणे पक्ष आणि चिन्हावरची ही सुनावणी आणि त्याच्यामध्ये कपिल सिब्बल यांचा दीर्घकाळ चाललेला युक्तिवाद, 2 भागांमध्ये हा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. पहिल्यांदा त्यांनी कशा प्रकारे निवडणूक आयोगाने निर्णय प्रक्रिया घेताना वापरलेले संदर्भ चुकीचे होते हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांवर शेवटच्या 2 दिवसांमध्ये विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर
कपिल सिब्बल यांनी सवाल उपस्थित केलेले होते आणि जाता जाता जसं सोमेश तू म्हणतो आहेस की हा धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेण्यात यावा अशा प्रकारचं विधान करून कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवलेला आहे। त्यामुळे आत्तापर्यंत या सगळ्या सुनावणीच्या परिप्रेक्ष्यातच नसणारा एक मुद्दा आता अधिकृतपणे चर्चेचा आर्ग्युमेंटचा भाग होणार आहे आणि कपिल सिब्बल यांनी हा जो मुद्दा आणलेला आहे शेवटी याचा इथून पुढे ज्या पार्टीचा आता युक्तिवाद करणार आहेत, शिंदेकडून जो युक्तिवाद होईल, निवडणूक आयोगाकडून होईल, विधानसभा अध्यक्षांकडून होईल, त्या सगळ्या त्यांच्या आर्ग्युमेंट्सवर या मुद्द्याचा कसा आणि किती प्रभाव पडू शकणार आहे? नाही, निश्चितच या संपूर्ण मुद्द्याचा प्रभाव पडणार आहे। कारण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की पहिल्यांदा ही मागणी झालेली आहे। कारण कोर्टासमोर युक्तिवाद करणं हा मुद्दा वेगळा आहे। तुम्हाला काय हवंय, म्हणजे उदाहरणार्थ दोन लोकांमध्ये जर दोन नवरा बायकोंमध्ये भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर ते कोर्टात गेले, तर कोर्टात गेल्यानंतर काही प्रश्न तयार होतात। उदाहरणार्थ तुम्हाला काय हवंय, तुम्हाला घटस्फोट हवा आहे का, तुम्हाला मुलाची कस्टडी हवी आहे का, तुम्हाला घटस्फोट झाल्यानंतर प्रॉपर्टीचं डिव्हिजन कसं झालं पाहिजे हे हवंय का, मागण्या काय होतात हे फार महत्त्वाचं आहे। सध्या कपिल सिब्बलांनी ज्या नोटवर आणि ज्या वाक्यावर आपला युक्तिवाद संपवला की धनुष्यबाण हा जर त्यांना मिळू शकत नसेल, मला मिळू शकत नसेल, दे कांट हॅव इट, त्यांना मिळू शकत नाही, तर तो गोठवला गेला पाहिजे, इट हॅज टू बी फ्रोझन, हे पहिल्यांदाच कपिल सिब्बल म्हणालेत। आजपर्यंत उद्धव ठाकरे हे वाक्य निवडणूक आयोगासमोर म्हणाले नाहीत, उद्धव ठाकरेंकडून ही मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली गेली नाही, उद्धव ठाकरेंकडून ही मागणी दिल्ली उच्च न्यायालयात दोनदा सुनावणी झाली। इलेक्शन कमिशनकडे जेव्हा पिटिशन फाईल झालं होतं एकूण शिवसेना पक्ष चिन्हासाठी, त्यावेळी एकतर इलेक्शन कमिशनने कोणत्याही प्रकारची सुनावणी घेऊ नये म्हणून पहिला एक अर्ज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला होता उद्धव ठाकरेंच्या वतीने। तेव्हा सुद्धा त्यांनी म्हटलं इलेक्शन कमिशनने सुनावणी घेऊ नये, दिल्ली उच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशनला स्थगिती द्यायला नकार दिला। त्यानंतर मग ते प्रकरण अंतिमता निकाली निघालं, दिल्ली उच्च न्यायालय म्हणालं की इलेक्शन कमिशन याबाबत निर्णय करू शकतं धनुष्यबाण कुणाचा आहे। त्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा अपिलात उद्धव ठाकरे आले होते, तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावण्यांवर स्थगिती देण्याची मागणी केली। तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या कॉन्स्टिट्यूशनल बेंचने सुद्धा किंवा त्यापूर्वीच्या बेंचने सुद्धा कधीही स्थगिती दिली नाही, स्थगिती द्यायला नकार दिला। निवडणूक आयोगासमोर धनुष्यबाण आमचा आहे ही मागणी उद्धव ठाकरेंची होती। आता पहिल्यांदा असं झालेलं आहे की सिब्बलांच्या युक्तिवादामध्ये त्यांनी म्हटलंय की दे कांट हॅव इट, देन इट शुड बी फ्रोझन, म्हणजे त्यांनी पण एक बेकायदेशीर काम केलंय। जर आम्ही बेकायदेशीर काम केलं असेल तर 2018ची घटना बेकायदेशीर असेल तर त्यांचंही स्ट्रक्चर बेकायदेशीर आहे, आमचंही स्ट्रक्चर बेकायदेशीर आहे, तर दोघांवरही कारवाई म्हणजे दोन्ही बुलडोज झाले पाहिजेत, म्हणजे पक्षाचं चिन्ह हे कोणत्याही अर्थाने मी दिलं नाही पाहिजे एकनाथ शिंदेंना, ते गोठवलं गेलं पाहिजे, अशा स्वरूपाची मागणी आणि युक्तिवाद हा कपिल सिब्बलांनी केला, जो या संपूर्ण प्रकरणातला नवीन मुद्दा आहे। नाहीतर 2022 पासून जे मुद्दे आज कपिल सिब्बलांनी 6.5 दिवसांच्या आपल्या युक्तिवादामध्ये मांडलेत त्यात काहीच नवीन नाहीये। हेच मुद्दे त्यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयापुढे मांडले होते, हेच मुद्दे त्यांनी कॉन्स्टिट्यूशनल बेंच समोर मांडले होते, हेच मुद्दे त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मांडलेले होते, हेच मुद्दे त्यांनी निवडणूक आयोगासमोर मांडले की 18ची घटना, 99ची घटना, आम्ही पक्षप्रमुख, त्या घटनेच्या आधारेच एकनाथ शिंदेंना तिकीट मिळालं, एकनाथ शिंदेंना पक्षनेतेपद मिळालं, यात नवं काहीच नाहीये। हे विधानसभा अध्यक्षांपुढे सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। हे सोडून गेले तेव्हा त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला एक प्रकारे त्यांच्या कृतींच्या माध्यमातून, त्यांच्या ॲक्शन्सच्या माध्यमातून, आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंना कोणत्याही प्रकारे अधिकार राहत नाही या सगळ्या बाबतीमध्ये पक्षावर क्लेम करण्याचा। हे सगळे मुद्दे नवे नाहीत, राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा, हा मुद्दा, हा युक्तिवाद त्यांनी मांडला सर्वोच्च न्यायालयापुढे। सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तो मान्य केला की होय, भारतीय संविधानामध्ये विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत। राजकीय पक्ष असा उल्लेख आहे 10व्या अनुसूचित, विधिमंडळ पक्ष असा उल्लेख आहे, त्यामुळे या दोन संज्ञा वेगवेगळ्या आहेत, दोन कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत, हे सगळं मान्य झालेलं आहे। हा युक्तिवाद अनेकदा झालेला आहे, पण ज्या प्रमुख मागण्यांमध्ये ही मागणी आजवर कधी सर्वोच्च न्यायालयात कुणी केलेली नव्हती की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे, ही मागणी पहिल्यांदा या स्वरूपाचा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांनी केलाय। त्यामुळे एक प्रकारे त्यांनी आर्ग्यू करत असताना केली गेलेली ती एक अप्रत्यक्ष मागणी आहे, एक लॉजिक दिलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने काय केलं पाहिजे, व्हॉट सुप्रीम कोर्ट शुड डू, तर सुप्रीम कोर्टाने काय केलं पाहिजे हे सांगत असताना कायद्याच्या मुद्द्यांच्या आधारावर ते म्हणतात की दे कॅनॉट क्रिएट पॅरिटी
ऑन इलिगल ग्राउंड्स, म्हणजे जर हे पण इलिगल असेल, जर सेम ग्राउंडवरती आमचे पक्ष तयार झाले असतील, 18च्याच पक्ष घटनेखाली ते काम करत होते, आम्ही करत होतो, सर्व गोष्टी सारख्या असतील, तर मग त्यांना लेजिटिमसी कशी काय मिळू शकते? म्हणजे त्यांच्याकडे पक्ष आहे आणि त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे, असा निर्णय कसा काय होऊ शकतो? आणि त्यामुळे हे म्हटलं गेलं की या आधारावर जर आज निर्णय करायचा असेल तर सुप्रीम कोर्टने म्हटलं पाहिजे की धनुष्यबाण गोठवला जायला हवा. आणि ही मागणी यासाठी पहिल्यांदा प्रमुख ठरते कारण सिब्बलांनी ते म्हटलंय, म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी तुम्ही गोठवा असं म्हटलं नाही, पण तो गोठवला गेला पाहिजे हे लॉजिक त्यांनी दिलंय. म्हणजे सुप्रीम कोर्टाने काय केलं पाहिजे हे जेव्हा वकील आपापल्या आशिलासाठी, आपापल्या क्लायंटसाठी कोर्टासमोर मांडत असतात वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे, तर्काच्या आधारे, युक्तिवादाच्या आधारे, तर ते युक्तिवाद देत असताना त्यांनी जो सुप्रीम कोर्टाला मार्ग दाखवलेला आहे, त्या सुप्रीम कोर्टाला मार्ग दाखवत असताना ते म्हणतात इट शुड बी फ्रोझन, तर तो गोठवला गेला पाहिजे असं जर सिब्बलांचं म्हणणं असेल तर ही पहिल्यांदा मागणी आहे, ही पहिल्यांदा मोठी मागणी ठरते. कारण सुप्रीम कोर्टाला आता या मुद्द्यावर सुद्धा विचार करावा लागेल की धनुष्यबाण गोठवायचा की नाही. पण पहिल्यांदा ही मागणी झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात कुणीच आतापर्यंत अशा स्वरूपाची मागणी केलेली नव्हती, ना शिंदेंनी केली होती, ना उद्धव ठाकरेंनी केली होती. आता पहिल्यांदा अशा स्वरूपाचं लॉजिक देण्यात आलंय की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे. एक शिवसेना जर आम्हाला मिळू शकत नसेल आणि त्याच आधारावर जर त्याच मुद्द्यांच्या, त्याच घटनेच्या आधारावर काम करणाऱ्या त्यांनाही दिली जाऊ शकत नसेल, तर त्या आधारावर हे फ्रीज केलं पाहिजे, हे चिन्ह गोठवलं पाहिजे. त्यामुळे त्यांची जी मूळ मागणी आहे की धनुष्यबाण आम्हाला मिळायला हवा, त्यानंतर मग शिंदेचे सर्व आमदार अपात्र ठरायला हवेत, त्यानंतर मग त्यांची जी मूळ मागणी आहे की एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये पक्षाची घटना बरोबर होती. 2018च्या घटनेनुसार पक्ष आमच्याकडे होता, राजकीय पक्ष आमचा आहे, विधिमंडळ आणि राजकीय पक्ष वेगवेगळे आहेत. विधिमंडळ पक्ष म्हणजे फक्त आमदारांचा पक्ष असतो, तो राजकीय पक्षातूनच जन्माला येतो, राजकीय पक्ष संघटना महत्त्वाची असते. हे सगळे मुद्दे त्यांनी मांडले, यापूर्वी सुद्धा मांडले गेलेले होते. परंतु या संपूर्ण युक्तिवादामध्ये कधीच असा उल्लेख झाला नव्हता की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे, धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे, ह्याच्यावरच आणखी गोठवला गेला पाहिजे, धनुष्यबाण फ्रीज केला पाहिजे. एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आहे की ज्यावेळी पक्ष आणि चिन्ह असा एकत्रितपणे आपण विचार केला जातो, कुठलाही निर्णय तो निवडणूक आयोगाचा असेल, विधानसभा अध्यक्षांचा असेल किंवा आता न्यायालयामध्ये जी काही सुनावणी सुरू आहे, त्यामुळे पक्ष आणि चिन्ह या दोन गोष्टी एका अर्थाने आपण बघितलं तर त्या एकमेकांपासून वेगळ्या काढता येत नाहीत. त्यामुळे जर चिन्ह गोठवणं अशी जर मागणी करत असतील कपिल सिब्बल, तर पक्षासंदर्भात या मागणीकडे आपण कसं बघायला हवं किंवा कसं बघितलं गेलं जाऊ शकतं कायद्याच्या परिप्रेक्षामध्ये, की केवळ चिन्हावर एखादी मागणी करणं ही त्या पक्षाच्या बाबतच्या निर्णयाशी कशी रिलेट करता आली पाहिजे? नाही, निश्चितच याचा परिणाम हा पक्ष गोठवण्यावर सुद्धा होऊ शकतो. कारण यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही पक्षांच्या बाबतीत अशा स्वरूपाचे निर्णय झाले. प्रामुख्याने ज्यावेळी जनता पार्टी फुटली, त्यानंतर जनता दल कुणाचा, तर जनता दलाची जी शक्ल झाली त्यामध्ये जनता दल समाजवादी, जनता दल युनायटेड, JDS, JDU हे जे पक्ष तयार झाले, तर या सगळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पक्ष गोठवणं म्हणजे चिन्ह गोठवणं याचा अर्थ संबंधित पक्ष कुणाचाही कायदेशीर दृष्ट्या नाही, दोन्ही लोकांनी, दोन्ही गटांनी आपापले स्वतंत्र पक्ष घेऊन काम करावं असा त्यातून अर्थ निघतो किंवा असा त्यातून निर्णय होऊ शकतो किंवा असा निर्णय केला जाऊ शकतो. परंतु या सगळ्यात एक मूळ मेक अशी आहे, म्हणजे अयोध्येला काय झालं पाहिजे, तर तिथे मशिदही नको, मंदिरही नको, हॉस्पिटल झालं पाहिजे, असं जे लॉजिक असतं त्या लॉजिकवर कायद्यामध्ये फार काळ निर्णय किंवा टिकाव लागू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की एकतर तो मुद्दा कुणाचा आहे, हे पक्ष एकतर तो उद्धव ठाकरेंचा किंवा एकनाथ शिंदेंचा आहे, हे ठरवावं लागणार आहे. जर तो पक्ष डिस्फंक्शनल आहे किंवा तो पक्ष काम करू शकत नाहीये, त्या पक्षाची घटनाच अयोग्य आहे, सध्या परिस्थिती अशी आहे की त्या पक्षाच्या बाबतीतला कोणताही निर्णय केला जाऊ शकत नाहीये, तर गोठवणं हे तात्पुरतं इंटरिम रिलीफ असू शकते एखादा निर्णय होईपर्यंत. आणि जे पूर्वी झालं होतं, म्हणजे जेव्हा आपल्याला आठवतंय की जेव्हा पहिल्यांदा वाद निर्माण झाला की धनुष्यबाण कुणाचा आहे, एकनाथ शिंदेंचा आहे की उद्धव ठाकरेंचा आहे, त्यावेळी निवडणूक आयोगाने निर्णय केला होता की आपण हा गोठवत आहोत आणि ढाल तलवार आणि बाळासाहेबांची शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंना आणि ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं आणि उद्धव ठाकरेंना मशाल देण्यात आली आणि शिवसेना कंसात उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव त्यांच्या पक्षाला देण्यात आलं. त्या आधारावर पुढे ते ऋतुजा लटकेंची निवडणूक लढले अंधेरीमध्ये आणि त्यानंतर मग पुढे सगळा इतिहास आणि त्यावेळेसच्या घटना आपल्याला आठवत आहेत.
पण तेव्हा धनुष्यबाण तात्पुरता फ्रीज केला गेला होता, गोठवला गेला होता. पण तो यासाठी गोठवला गेला होता की जोपर्यंत धनुष्यबाण कुणाचा हा निर्णय होत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी त्याबाबतचा निर्णय झाला म्हणजे एकनाथ शिंदेंना फेब्रुवारी 2023 मध्ये धनुष्यबाण दिला गेला, त्यानंतर मग उद्धव ठाकरेंकडे मशाल आणि त्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव कायम राहिलं. एकनाथ शिंदेंना जे नाव देण्यात आलं होतं बाळासाहेबांची शिवसेना, 2 तलवारी आणि 1 ढाल हे चिन्ह गोठवलं गेलं, ते नाव गोठवलं गेलं आणि शिवसेना हा मूळ पक्ष आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह या दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेंना देण्यात आला. तेव्हा तो काही काळासाठी गोठवला गेला होता. त्यामुळे एखादं चिन्ह गोठवणं, एखादा पक्ष गोठवणं ही एक तात्पुरती इंटरिम व्यवस्था असू शकते. कायमस्वरूपी तशी व्यवस्था होऊ शकेल का हा मुद्दा आहे. आता या संपूर्ण प्रकरणात जर न्यायालयाला असं वाटलं, म्हणजे हा पुन्हा आपण जर तरच्या मुद्द्यावर चर्चा करतोय, जर न्यायालयाला असं वाटलं की पुन्हा एकदा धनुष्यबाण कोणाचा आहे, शिवसेना कोणाची आहे, हे नीट तपासून बघितलं पाहिजे निवडणूक आयोगाने, तर सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं की ठीक आहे पुन्हा एकदा तपासून बघा, तोपर्यंत चिन्ह गोठवून ठेवा. परंतु थेट चिन्ह गोठवून घ्यावं अशा स्वरूपाचे आदेश हे यापूर्वी सुप्रीम कोर्टाने कुठल्या प्रकरणात दिलेत का, तर ते तपासावं लागेल. जर तसे दिलेले असते तर कदाचित कपिल सिब्बलांनी त्याविषयीचे संदर्भ आज सुप्रीम कोर्टात दिले असते की या केसमध्ये, किंवा उदाहरणार्थ एखादा XYZ पक्ष होता, त्या केसमध्ये त्यांचा पक्ष आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला, किंवा निवडणूक आयोगाने एखाद्या गटाला पक्ष चिन्ह दिलं, नंतर कोर्टाने तो निर्णय बदलला आणि गोठवण्याचा निर्णय केला. पण गोठवण्याचा निर्णय केला गेला पाहिजे असा लॉजिकवर एक युक्तिवाद हा सिब्बलांनी संपवलाय. त्यामुळे त्याचा अर्थ हाच होतो की शिवसेना पक्ष कुणाचाच नाही, शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण कुणाचंच नाही आणि पुन्हा सगळ्यांनी आपापल्या परीने नवे पक्ष घेऊन काम करावं अशा स्वरूपाचाच त्याचा अर्थ होतो आणि नव्या पक्षाच्या आधारावर काम करावं असाच त्याचा अर्थ होतो. हे आता तरी स्पष्टपणे दिसतंय. परंतु यात पुन्हा लॉजिक तेच आहे की चिन्ह किंवा नाव हे एखाद्या पक्षाचं राखीव त्याच वेळी होतं ज्यावेळी त्या संबंधित पक्षाला एक फ्यू पर्सेंटेज म्हणजे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये किती मतं मिळाली पाहिजेत, किती सदस्य निवडून आले पाहिजेत आणि देशाच्या लोकसभा निवडणुकीत किती टक्के मतं मिळाली पाहिजेत याचं एक प्रमाण आहे. आणि या गणिताच्या आधारावरच एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते किंवा राज्यस्तरीय पक्ष म्हणून तरी मान्यता मिळते. जेव्हा राज्यस्तरीय प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळते त्यावेळी एखादी निशाणी ही संबंधित पक्षासाठी कायमस्वरूपी राखीव म्हणून दिली जाते. त्यामुळे शिवसेनेकडे आपल्याला सर्वांना माहिती आहे की सुरुवातीला चिन्ह नव्हतं. शिवसेनेचे खासदार मुंबईत निवडणूक लढले होते पहिले, त्यावेळी ते जनसंघाच्या निशाणीवर लढले होते. त्यानंतर शिवसेनेला चिन्ह मिळालं, ते धनुष्यबाण मिळालं आणि मग पुढे जाऊन शिवसेनेने आतापर्यंत जो प्रवास केला त्या प्रवासात शिवसेनेकडे राखीव चिन्ह होतं आणि शिवसेना हे नाव शिवसेनेकडे राखीव होतं. आता मात्र सिब्बलांनी जो युक्तिवाद केलाय तो या लॉजिकवर संपलेला आहे की पक्षचिन्ह म्हणजेच धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे. जर गोठवला गेला पाहिजे असं असेल तर त्याचा अर्थ हाच होतो की पक्ष कुणाचाच नाही, पक्षाचा मालक कुणीच नाही, पक्ष हा सुद्धा निवडणूक आयोगाने स्वतःकडे पक्षाचं नाव घेतलं पाहिजे आणि जे चिन्ह आहे ते सुद्धा निवडणूक आयोगाने स्वतः फ्रीज केलं पाहिजे आणि मग दोन्ही पक्षांनी, दोन्ही गटांनी किंवा 2, 3, 4 जे किती गट असतील एखाद्या पक्षात त्या सर्वांनी आपापले स्वतंत्र पक्ष म्हणून काम पाहिलं पाहिजे असा या सगळ्याचा अर्थ होतो. आता पुन्हा त्यानंतर मग देवदत्त कामत हे युक्तिवाद करतायत, ते पुन्हा आमदार अपात्रते संदर्भातच युक्तिवाद करतायत आणि त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये निर्णय हा घेत असताना त्यांनी जो निर्णय घेतलाय तो त्यांच्या अधिकारांच्या चौकटी ओलांडून निर्णय घेतलेला आहे. या मुद्द्यावर पुन्हा देवदत्त कामत युक्तिवाद करतायत. निश्चितपणे देवदत्त कामत यांच्या युक्तिवादातले काही ठळक मुद्दे आपण थोड्याच वेळात सोमेशकडून जाणून घेणार आहोत. मात्र आत्तापर्यंत जे महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत त्यांच्यावर पुन्हा एकदा नजर टाकूया. 2 महत्त्वाच्या मागण्या कपिल सिब्बल यांच्या गेल्या सर्व युक्तिवादांचा सारांश काढला तर त्यातली पहिली मागणी आहे जी त्यांनी शेवटी केली, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि त्यापूर्वी त्यांनी मागणी केलेली होती की 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं घेतलेलं जे जजमेंट आहे त्यातले काही मुद्दे हे 7 जणांच्या घटनापीठाकडून तपासून घेतले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं.
विशेषतः एकाच वेळी विधानसभा अध्यक्षांनी याची सुनावणी घेणं आणि त्याचवेळी निवडणूक आयोगाने सुद्धा पक्ष आणि चिन्हावर निर्णय घेणं, या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी करायला, सायमल्टेनियसली करायला हरकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने म्हटलेलं होतं. आणि त्यातल्या या मुद्द्यावर कपिल सिब्बल यांनी काही शंका उपस्थित केलेल्या होत्या आणि हे मुद्दे 7 जणांच्या पीठाकडून तपासून घ्यायला हवेत असं म्हटलेलं होतं. त्यामुळे हे जर होणार असेल, जर पुन्हा एकदा हेच मुद्दे 7 जणांच्या घटनापीठाकडून तपासून घेतले जाणार असतील, तर त्याच अनुषंगाने या सगळ्या प्रक्रियेमध्ये धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे, या मागणीचा देखील विचार आता कशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयात होतो हे बघणं महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया. देवदत्त कामत यांच्याकडून आता युक्तिवाद सुरू आहेत, तर ते काय प्रमुख मुद्दे मांडतायत जाणून घेऊया सोमेशकडून. सोमेश. निश्चितच आता देवदत्त कामत परत एकदा सांगतायत की जर आपण न्यायालयाचा दृष्टिकोन त्यावेळेसचा विचारात घेतला की जे न्यायालयाच्या संपूर्ण कॉन्स्टिट्यूशन बेंचनी जे जजमेंट दिलेलं होतं, त्या जजमेंटचा जर लॉजिकचा विचार करायचा असेल तर विधानसभा अध्यक्षांनी काय निर्णय करायचे आहेत याविषयीचे स्पेसिफिक एक प्रकारे म्हणजे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार हे कुठपासून कुठपर्यंत मर्यादित आहेत याविषयीची मर्यादा ही संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये आखून देण्यात आलेली होती, असं देवदत्त कामत यांनी सध्या सांगितलेलं आहे. त्याशिवाय देवदत्त कामतांचं म्हणणं आहे की जर तुम्ही त्या संदर्भातल्या आधारावरती की त्या विषयावरती जर आपण विचार करायचा असेल तर विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा पूर्णपणे चुकीचा ठरतो. आता इथे न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी खूप महत्त्वाचा प्रश्न हा देवदत्त कामत यांना विचारलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, कॅन वी डिक्लेअर हिम, म्हणजे एकनाथ शिंदेंना आज आपण अपात्र ठरवू शकतो का? कारण 2019 साली ते सगळे निवडून आलेले होते, 2024 साली त्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ संपलेला आहे. तर आता बागचींनी म्हणजे न्यायमूर्ती बागचींनी जो प्रश्न विचारलेला आहे की आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेत जाऊन म्हणजे आम्ही विधानसभा अध्यक्षांचा रोल स्वतःकडे घेऊन त्यावेळेसचा म्हणजे 2019 ते 24 ची विधानसभा सुरू आहे असा विचार करून तत्कालीन विधानसभा अध्यक्षांचा रोल स्वतःकडे घेऊन आज या क्षणी आपण एकनाथ शिंदेंना अपात्र करू शकतो का, असा प्रश्न हा कामत यांना विचारलाय. म्हणजे आपण लक्षात घ्या की या सगळ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कुठेतरी जी वास्तवातली मर्यादा आहे, जे प्रॅक्टिकल लिमिटेशन्स आहेत या संपूर्ण प्रकरणातले, ते लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतायत का उद्धव ठाकरेंच्या वकिलांच्या, किंवा त्या संदर्भात काय केलं जाऊ शकतं याविषयी उद्धव ठाकरेंच्या वकिलांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत का, हा मुद्दा आहे. कारण त्यांनी म्हटलं की तुम्ही आज आपण त्यांना अपात्र करू शकतो का, म्हणजे ज्या विधानसभेचा कार्यकाळ संपला, जे 5 वर्ष पूर्ण झाली, सगळे आमदार पुन्हा नव्याने निवडून आले, एकनाथ शिंदे नव्याने निवडून आले, तर त्यांना आपण आज तेव्हाच्या त्यांच्या कार्यकाळासाठी अपात्र ठरवू शकतो का, असा प्रश्न न्यायमूर्तींनी त्यांना विचारलाय, जो खूप महत्त्वाचा आहे. त्याशिवाय ते म्हणतात की जर आपण विचार केला तर विधानसभा अध्यक्षांचं जे पूर्णपणे जजमेंट आहे ते परवर्स आहे, म्हणजे चुकीचं आहे, अतिशय वेडेपणाचा अशा स्वरूपाचा हा निकाल आहे, असं देवदत्त कामत यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही ते निकालपत्र म्हणजे जे विधानसभा अध्यक्षांचं निकालपत्र आहे ते करेक्ट करू शकता ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये. म्हणजे थोडक्यात काय तर न्यायाधीशांनी एक प्रॅक्टिकल प्रश्न विचारलाय उद्धव ठाकरेंच्या वकिलांना की आजच्या क्षणाला जी विधानसभा आज अस्तित्वात नाही, ज्या आमदारांचा कार्यकाळ संपला, त्यांना आपण आजच्या क्षणी अपात्र करू शकतो का, हा एक सोपा साधा प्रश्न विचारला. त्यावरती देवदत्त कामत यांनी जे लॉजिक दिले ते असं म्हणतात की विधानसभा अध्यक्षांनी दिलेला तेव्हाचा निकाल चुकीचा आहे आणि विधानसभा अध्यक्षांचा जो चुकीचा निकाल आहे तो तुम्ही ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये करेक्ट करू शकता. म्हणजे थोडक्यात एक जी अकॅडमिक एक्सरसाइज आहे की एक निकाल दिलेला आहे, म्हणजे प्रत्यक्ष जमिनीवर त्याचा काही परिणाम होणार नाही. तेव्हाच्या विधानसभा अध्यक्षांचा निकाल आज योग्य ठरवला काय अयोग्य ठरवला काय, पण तो आज तुम्ही करेक्ट करू शकता असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जरी विधानसभा संपलेली असती, कार्यकाळ संपलेला असला, तरी त्यावेळी नार्वेकरांनी जो निकाल दिला होता तो बरोबर होता की चुकीचा होता हे तुम्ही ठरवा, अशा स्वरूपाची मागणी ही उद्धव ठाकरेंच्या वतीने देवदत्त कामत हे सध्या करतायत. ते म्हणतायत की जर म्हणजे आम्हाला याबद्दल शंका नाही की जर आम्हाला शंका नसेल याविषयी की जो विधानसभा अध्यक्षांचा अप्रोच आहे तो कायद्याच्या विरोधातला होता
किंवा कायद्याला विरोधाभासी होता, आम्ही ते बाजूला करू शकतो. म्हणजे विधानसभा अध्यक्षांचं जे निकाल आहे किंवा त्यांचा जो त्यावेळेसचा आदेश आहे तो आम्ही अयोग्य ठरवू शकतो. पण त्या आधारावर आपण त्या आमदारांना, म्हणजे जे आमदार आहेत एकनाथ शिंदेंना, फॉर एक्झाम्पल एकनाथ शिंदेंना आपण अपात्र ठरवू शकतो का? त्यामुळे या संदर्भामध्ये सध्या न्यायमूर्तींनी प्रश्न विचारलाय परत एकदा उद्धव ठाकरेंच्या वकिलांना, की तुम्ही जे म्हणतायत की ते देवदत्त कामत म्हणतायत की तुम्ही आम्हाला रिलीफ देऊ शकता. ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये न्यायिक पुनरावलोकनाचे जे अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आहेत त्या पुनरावलोकनाच्या अधिकाराअंतर्गत तुम्ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जानेवारी 2024 मध्ये संपणाऱ्या विधानसभेच्या कार्यकाळाच्या अनुषंगाने एकनाथ शिंदेंची जी आमदारकी होती किंवा उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या सर्व आमदारांची जी आमदारकी होती ती आमदारकी अपात्र होती की पात्र होती याविषयी एक निकाल दिलेला आहे. त्या निकालावर उद्धव ठाकरेंना आक्षेप आहे. ते सर्वोच्च न्यायालयात आलेले आहेत. न्यायमूर्तींनी त्यांना विचारलं की आपण आजच्या क्षणाला एकनाथ शिंदेंना चुकीचं ठरवू शकतो का? आम्ही याबद्दल आम्हाला काही शंका नाही की विधानसभा अध्यक्षांचा जो अप्रोच आहे तो कायद्याला विरोधाभासी होता का किंवा कायद्याच्या विरोधात होता किंवा या बाबतीत त्यांनी चुकीचा अप्रोच घेतला, हे सगळं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा आम्ही त्यांना त्यांचा निकालही आज चुकीचा ठरवू शकतो की त्यावेळेस जो निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता तो आम्ही चुकीचा ठरवू शकतो. पण आम्ही त्यानंतर लगेच या आमदारांना अपात्र ठरवू शकतो का हे त्यांनी म्हटलेलं आहे. ते म्हणतात, न्यायाधीश म्हणतात की विधानसभा अध्यक्ष हे आपल्या अर्धन्यायिक अधिकारांचा वापर करत असतात, क्वासी ज्युडिशियल पॉवर्सचा वापर करत असतात आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं सर्शिओररीचं रीट इश्यू करण्यामध्ये काही हरकत नाही. म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी कोणते मुद्दे विचारात घेतले, त्यांनी कोणकोणती कागदपत्र तपासली, त्यांच्याकडे कुठले पुरावे आले, कोणते साक्षी पुरावे झाले, या सगळ्याबाबत जी खालच्या फाईल्स आहेत त्या वरती बोलवून घेणं, सर्शिओररीचं रीट वापरणं म्हणजे जो आमचा अधिकार आहे एखादी फाईल कॉल करण्याचा, एखाद्या ठिकाणच्या सुरू असलेल्या सुनावण्या प्रक्रिया कोणत्याही कोर्टातल्या सुप्रीम कोर्ट स्वतःकडे मागवून घेऊ शकतं आणि स्वतः सुनावणी घेऊ शकतं. याबाबत आम्ही त्याचा अधिकार वापरू शकतो. परंतु त्यामध्ये ते पुन्हा म्हणतायत, कामत असं म्हणतायत की तुम्ही विचार केला तर अपात्रतेविषयीचं जे जजमेंट आहे ते जजमेंट या संदर्भामध्ये कशा प्रकारे त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्याचं पालन केलं हे त्यांचं परत परत म्हणणं आहे. त्यामुळे बागची म्हणतायत की आपण जर विचार करायचा असेल की तर तुम्ही एक डिसिप्लिनरी म्हणजे प्रोसिडिंग्सचा विचार करा की समजा आम्ही एखादी शिस्तभंगाची कारवाई करू शकतो का, म्हणजे तेव्हाच्या विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय केला असं आपण म्हणू. आणि समजा तुम्ही एखादी डिसिप्लिनरी प्रोसिडिंग म्हणजे शिस्तभंगाची जी कारवाई होते कुठल्याही नोकरावरती, कुठल्याही अधिकाऱ्यावरती, कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्यावर, त्याचं त्यांनी एक उदाहरण दिलं न्यायमूर्ती बागचींनी. ते म्हणतात की तुम्ही एक डिसिप्लिनरी प्रोसिडिंग कन्सिडर करा आणि या डिसिप्लिनरी प्रोसिडिंग्समध्ये आम्ही एखादी शिस्तभंगाबद्दल दिलेली शिक्षा जी आहे ती शिक्षा रद्दबातल करू शकतो. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला, एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या प्रशासनामध्ये कोणी त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि त्याला कोणती तरी शिक्षा दिली, पगारवाढ रद्द केली, प्रमोशन रद्द केलं, जे काही केलं, तर दिलेली शिक्षा तो कोर्टात न्याय मागायला आला म्हणून ती शिक्षा रद्द केली जाऊ शकते असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. पण आम्ही शिक्षा देऊ शकतो का? म्हणजे बागची काय म्हणतायत की एखाद्यावर झालेल्या अन्यायानंतर किंवा त्याच्या विरोधात कुठला निर्णय क्वासी ज्युडिशियल पॉवर्सच्या अंडर कुठल्या तरी ऑथॉरिटीने दिला असेल आणि तो सर्वसामान्य नागरिक म्हणून सुप्रीम कोर्टाकडे न्याय मागायला आला तर आम्ही त्याला दिलेली शिक्षा रद्द करू शकतो. पण एखाद्या डिसिप्लिनरी प्रोसिडिंग्समध्ये म्हणजे शिस्तभंगाची कारवाई करण्याची अधिकार, क्वासी ज्युडिशियल पॉवर्स किंवा कोणत्याही स्वरूपाचे अधिकार हे संबंधित त्या वेळेसच्या तिथल्या आयुक्ताकडे असतील, तिथल्या अधिकाऱ्याकडे असतील आणि त्याने कुठलीही कारवाईच केली नाही, कुठल्याही प्रकारची शिक्षा दिली नाही कर्मचारी अधिकाऱ्याला आणि सुप्रीम कोर्ट त्यामध्ये शिक्षा देऊ शकतं का? म्हणजे त्यांचे अधिकार स्वतःकडे घेऊ शकतं का? असा एक बेसिक प्रश्न न्यायमूर्ती बागचींनी विचारलाय. न्यायमूर्ती बागची जो प्रश्न विचारतात तो खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही लक्षात घ्या, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुणालाही अपात्र ठरवलं नव्हतं. अजूनही आठवून बघितलं पाहिजे आपण, जानेवारी 2024 मध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेल्या आमदारांनाही अपात्र केलं नाही, त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांनाही अपात्र केलं नाही. आता आमदार अपात्र करण्याचे अधिकार राहुल नार्वेकरांचे विधानसभा अध्यक्षांचे आहेत, नो डाऊट.
त्यांनी ते अधिकार चुकीच्या पद्धतीने वापरले आणि त्यामुळे एखादा पात्र ठरणारा आमदारही डिस्क्वालिफाय झाला, अपात्र ठरला, त्याच्यावर अन्याय झाला, तो कोर्टात गेला, कोर्टात जाऊन त्याने न्याय मागितला, कोर्टाने त्यांची अपात्रता दूर केली. ही बाब होऊ शकते सर्वसाधारण प्रक्रियेमध्ये. पण कॅन वी इम्पोज अ पनिशमेंट हे जेव्हा जस्टिस बागची विचारत आहेत त्याचा अर्थ असा होतो की एखाद्याला विधानसभा अध्यक्षांनी त्यांचे अधिकार चुकीच्या पद्धतीने वापरले आणि त्यामुळे जर कोणावर त्याचा परिणाम होत असेल, कोणी अपात्र होत असेल, कोणाला शिक्षा होत असेल, तर मात्र आम्ही ती दूर करण्याचं काम करू शकतो. परंतु विधानसभा अध्यक्षांचे अधिकार स्वतःकडे घेऊन आम्ही कोणावर तरी कारवाई करू शकतो का, हा एक बेसिक मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने आता विचारलेला आहे, जो खूप महत्त्वाचा आहे. आता न्यायालयामध्ये ही सुनावणी संपलेली आहे. सध्या सर्व वकील उभे राहिलेले आहेत आणि आता ही सुनावणी निष्कर्षाप्रत येते आणि कदाचित आता आपल्याला कळेल की एकनाथ शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद कधी सुरू होणार आहे. देवदत्त कामत आपला युक्तिवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहेत का? कारण आता सुप्रीम कोर्टामधले तिन्ही न्यायमूर्ती जस्टिस बागची असतील, जस्टिस व्ही मोहना असतील आणि सरन्यायाधीश सूर्यकांत असतील यांच्यासमोर ही जी सुनावणी अतिशय इंटरेस्टिंग टप्प्यावर आलेली आहे, ती सुनावणी आज इथे तहकूब होते आणि आता या प्रकरणावर पुढील सुनावणी सुरू राहील. पुन्हा देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत का, हा मुद्दा आहे. अनेक प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केले. निश्चितच एक मुद्दा असा होता की विधानसभा अध्यक्षांचे अधिकार घेऊन कोणत्याही स्वरूपाची जी शिस्तभंगाची कारवाई असते त्यामध्ये शिक्षा देण्याचा अधिकार आम्ही स्वतःकडे घेऊ शकतो का. उदाहरणार्थ त्याच रीतीने सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केलाय की विधानसभा अध्यक्षांचे अधिकार स्वतःकडे घेऊन सर्वोच्च न्यायालय एखाद्या प्रकरणामध्ये आमदारांना अपात्र ठरवू शकतं का, अपात्र ठरलेल्या आमदाराला पात्र करू शकतं हे म्हणून की विधानसभा अध्यक्षांनी चुकीच्या पद्धतीने निर्णय दिलाय, पण अपात्र करू शकतं का. दुसरा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेला आहे की आजच्या घडीला या क्षणाला आम्ही एकनाथ शिंदेंना अपात्र करू शकतो का त्यावेळेसच्या विधानसभेच्या कार्यकाळासाठी. हा दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला जो खूप महत्त्वाचा आहे. ते उद्धव ठाकरेंच्या वकिलांना काही सुचवू इच्छित आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या दिवसभरातला तो म्हणजे कपिल सिब्बलांनी म्हटलंय की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे. जर मला मिळाला नाही, जर त्यांना मिळू शकत नाहीये तर तो धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे. पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या वतीने हे सर्वोच्च न्यायालयात या संपूर्ण प्रकरणात म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याशिवाय हा आजचा युक्तिवाद कपिल सिब्बलांचा संपलाय. देवदत्त कामत यांचा युक्तिवाद अजून सुरू आहे. एकनाथ शिंदेंचा युक्तिवाद या प्रकरणात व्हायचा आहे. विधानसभा अध्यक्षांची बाजू मांडली जायची आहे आणि त्यानंतर मग यामध्ये निवडणूक आयोगाची बाजू देखील मांडली जाणं अजून बाकी आहे. त्यानंतर पुन्हा उद्या देवदत्त कामत हेच युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी जवळपास 7 दिवस युक्तिवाद झालाय. त्यामध्ये त्यानंतर कपिल सिब्बल यांनी आतापर्यंत युक्तिवाद केला. आता उद्या पुन्हा अर्ध्या तासासाठी देवदत्त कामत हे उद्धव ठाकरेंच्या वतीने युक्तिवाद करणार आहेत आमदार अपात्रतेच्या अनुषंगाने. आणि कोर्ट काही प्रश्न विचारते की जो कार्यकाळ संपलाय त्याविषयीच्या आमदारांना तुम्ही अपात्र करण्याची मागणी करत आहात का. त्यानंतर कोर्टाने प्रश्न उपस्थित केलेला आहे की ज्या बाबतीमध्ये आम्ही विधानसभा अध्यक्षांचे अधिकार स्वतःकडे घेऊन कुणाला अपात्र ठरवू शकतो का. हा एक महत्त्वाचा मुद्दा, अतिशय तांत्रिक आणि अकॅडमिक पण खूप इम्पॉर्टंट असा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झालाय. सगळ्यात पहिल्यांदा या प्रकरणात धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे असं कोणीतरी म्हणाले आणि विशेष म्हणजे कपिल सिब्बल उद्धव ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ते म्हणालेत. आणि त्यानंतर देवदत्त कामत यांचा युक्तिवाद आता उद्या अर्धा तास चालणार आहे. म्हणजे अर्ध्या तासानंतर उद्धव ठाकरेंचा युक्तिवाद संपणार आहे उद्या. आणि आता हा अतिशय इंटरेस्टिंग टप्प्यावर असं हे प्रकरण आलंय. यानंतर एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष आणि एक निवडणूक आयोग या 3 पक्षकारांचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयामध्ये व्हायचा आहे, होणार आहे. सोमेश, आज महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्याच्यामध्ये धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे अशा पद्धतीची विनंती किंवा मागणी कपिल सिब्बल यांच्या बाजूने, म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने कुठेतरी न्यायालयासमोर येणं. आणि त्याचबरोबर दुसरी जी महत्त्वाची मागणी यापूर्वी आपण ऐकलेली आहे कपिल सिब्बल यांच्याकडनं की 5 न्यायाधीशाच्या घटनापीठानं जे जजमेंट दिलेलं होतं याआधी पक्षचिन्हाच्या अनुषंगाने जी कारवाई झालेली आहे ती संविधानिक पद्धतीने झालेली आहे का नाही या संदर्भातलं ते कुठेतरी तपासणीसाठी 7 जणांच्या पीठाकडे पाठवलं जावं. आता या 2 मागण्यांकडे आपण कशा पद्धतीने बघायचं, आगामी काळामध्ये कसा परिणाम होऊ शकतो या सगळ्याचा, या विशिष्ट मागणीच्या दृष्टीने किंवा या विशिष्ट केसच्या दृष्टीने. आणि त्याचबरोबर शेवटी न्यायालयाने जे प्रश्न आज विचारलेले आहेत ते सुद्धा प्रश्न अत्यंत सूचक असे प्रश्न आहेत, त्याबद्दल काय सांगता येईल?
नाही, निश्चितच न्यायालयाने आज हे सुचवण्याचा प्रयत्न केलाय उद्धव ठाकरेंच्या वकिलांना हे प्रश्न विचारून की आता ही केवळ एक अकॅडमिक एक्सरसाइज उरली आहे का? कारण जर तुम्ही विचार केला तर जी कार्यकाळ ज्या विधानसभेचा संपला, आमदार सगळे नव्याने निवडून आले, त्यांना आज आम्ही अपात्र ठरवू शकतो का? हा एक बेसिक प्रश्न विचारलाय. कारण कोर्टामध्ये कोण बरोबर होतं, कोण चुकीचं होतं, सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न असतो, जो ऑपरेशन थिएटर नंतर विचारला जातो की रुग्ण वाचला का? ऑपरेशन यशस्वी झालंय की ऑपरेशन अपयशी ठरलंय, हा मुद्दा नंतरचा आहे. पहिल्यांदा रुग्ण वाचला की रुग्ण दगावला हे महत्त्वाचं आहे. त्यानुसार कोर्टामधून सुद्धा तुम्ही घरी जात असताना ऑर्डरमधून काय घेऊन जाणार हे महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने विचार करायचा असेल तर सिब्बलांनी जे 2 मुद्दे मांडले ते महत्त्वाचे ठरतात की ज्या आधारावर सर्वोच्च न्यायालयात काहीतरी निर्णय होऊ शकतो आत्ताच्या बेंचसमोर. एक तर ते 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाचं निकालपत्र पुन्हा रिव्ह्यूसाठी 7 न्यायाधीशांकडे पाठवा. हा निर्णय कदाचित होऊ शकतो, तो पण होणं कठीण आहे पण होऊ शकतो जर या न्यायाधीशांनी ठरवलं तर. आणि दुसरा निर्णय शिवसेना धनुष्यबाण चिन्ह गोठवून टाका, हे जो लॉजिक मांडलेलं आहे कपिल सिब्बल यांनी, तर तो निर्णय होऊ शकतो. तो पण निर्णय करणं कठीण आहे सर्वोच्च न्यायालयासाठी, पण तो निर्णय केला जाऊ शकतो. मग जेव्हा आमदार अपात्रतेवर एवढा युक्तिवाद होतोय त्यावेळी जे न्यायाधीशांनी प्रश्न विचारलेत उद्धव ठाकरेंच्या वकिलांना की आजच्या क्षणाला जेव्हा नव्याने विधानसभा निवडून आली आहे, नव्याने सगळे निवडून आले, त्या क्षणी आम्ही अपात्र करू शकतो का? तुम्ही एका शिस्तभंग कारवाईचं उदाहरण घ्या. म्हणजे शिस्तभंगाची कारवाई एखाद्या कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर केली जात असते, त्यामध्ये त्याला जर शिक्षा दिली गेली तर ती शिक्षा आम्ही बाजूला हटवू शकतो किंवा ती शिक्षा आम्ही शिथिल करू शकतो. परंतु त्याबाबतचे अधिकार स्वतःकडे घेऊन आम्ही शिक्षा देऊ शकतो का? एखाद्या शिस्तभंगाच्या कारवाईच्या अधिकाऱ्यांना स्वतःकडे घेऊन ते अधिकार स्वतःच्या हातात घेऊन संबंधित कर्मचारी अधिकाऱ्याला शिक्षा दिली जाऊ शकते का? त्याच लॉजिकने ते प्रश्न विचारतायत की समजा विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला, एक उदाहरण म्हणून त्यांनी म्हटलंय, म्हणजे त्यांनी असं म्हटलं नाहीये की विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला. त्यांनी म्हटलं की आम्ही हे मान्य केलं समजा की विधानसभा अध्यक्षांचा अप्रोच हा कॉन्ट्ररी टू लॉ आहे, कायद्याच्या विरोधात आहे, पूर्णपणे चुकीचं आहे, सगळं मान्य आहे. एक मुद्दा, आज आम्ही तेव्हाच्या टर्मसाठी तेव्हाच्या कार्यकाळासाठी आमदारांना अपात्र ठरवू शकतो का? एक मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने विचारला. दुसरा सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केलेला आहे की विधानसभा अध्यक्षांनी जर एखाद्याला चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवलं तर त्याला पात्र केलं जातं सर्वोच्च न्यायालयामध्ये. एखाद्याला चुकीच्या पद्धतीने डिस्क्वालिफाय केलं एमएलएला. त्याच्यामध्ये एक अजून महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता न्यायालयाचे जे प्रश्न आहेत ते फक्त कार्यकाल म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्हली ज्या घटना घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने आहेत का? हे जे प्रश्न आहेत ते कुठेतरी विधानसभा अध्यक्ष, त्यानंतर इलेक्शन कमिशन आणि न्यायालय म्हणजे न्यायव्यवस्था यांची स्वायत्तता यांच्यावरती सुद्धा आधारित आहेत का? फक्त त्या आधीच्या काळात घडलेली घटना आम्ही रिव्हर्स करू शकतो का, एवढ्याशीच संबंधित आहेत? नाही, निश्चितच, कारण ते प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. आपल्याला सर्वांना आठवते की एक एस.आर. बोमई नावाची केस आहे ज्याचा उल्लेख वारंवार केला जातो राज्यपालांच्या अधिकारासंदर्भात, राष्ट्रपती राजवटी संदर्भात राज्यांमधल्या. तर या एस.आर. बोमई खटल्यामध्ये काय झालं होतं तर कर्नाटकमधलं भाजपचं सरकार 1992 साली बाबरी मशीद पडल्यानंतर अशा प्रकारे बरखास्त केलं गेलं आणि 5-6 राज्यांमधलं सरकार बरखास्त केलं गेलं. ते बरखास्त केलं गेलेलं सरकार योग्य होतं की अयोग्य होतं याबाबतचा एक खटला सर्वोच्च न्यायालयात चालला, ज्याचा निकाल आला 1994-95 दरम्यान. म्हणजे ते सगळ्या सरकारांचा कार्यकाळ संपला, विधानसभेचा कार्यकाळ संपला, नव्याने सरकार निवडून आली, पण तेव्हा काही अकॅडमिक प्रश्नांवर निर्णय करायचा होता सर्वोच्च न्यायालयाला की कोणत्या परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागली जाऊ शकते, कोणत्या परिस्थितीत सरकार बरखास्त करता येऊ शकतं, या आधारावर काही दिशादर्शक निकाल द्यायचा होता. म्हणून कॉन्स्टिट्यूशन बेंचने हिअरिंग घेतली होती. हिअरिंगमध्ये ठरलं की चुकीच्या पद्धतीने सरकार बरखास्त झाली होती, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही, कारण त्या सगळ्या सरकारांचा विधानसभांचा कार्यकाळ संपून नव्या निवडणुका होऊन नवी सरकार त्या राज्यांमध्ये आलेली होती. परंतु एक अकॅडमिक क्वेश्चन होता तो डिसाईड झाला होता. आता देखील तसाच मुद्दा आहे की आता परत कुठला अकॅडमिक प्रश्न डिसाईड करायचा आहे का, हा एक मुद्दा. जर करायचा असेल तर हे 3 न्यायाधीशांचं बेंच आहे ते करू शकत नाही, कारण यापूर्वी 5 न्यायाधीशांच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचनी एक जजमेंट दिलेलं आहे, त्यामुळे 7 न्यायाधीशांकडे जावं लागेल. मग दुसरा मुद्दा जो आहे की आता जी विधानसभा अस्तित्वातच नाही त्या विधानसभेच्या आमदारांना अपात्र केलं जाऊ शकतं का? तर त्याविषयी देवदत्त कामत असं म्हणालेले आहेत की आमच्या बाबतीमध्ये विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला तो निकाल हा अयोग्य होता, कायद्याच्या दृष्टीने चुकीचा होता, त्यामुळे तो करेक्ट करून द्या. ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये, न्यायिक पुनरावलोकनामध्ये तो निकाल आम्हाला करेक्ट करून पाहिजे असं ते म्हणतायत.
त्यावर कोर्टाने म्हटलं की आम्ही अपात्र करू शकतो का. जर आमदारांना अपात्र करण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांचे असतील तर ते अधिकार आम्ही आमच्याकडे घेऊन कुणाला तरी आम्ही अपात्र करू शकतो का, असा एक अकॅडमिक प्रश्न हा सध्या विचारला गेलेला आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर निर्णय व्हायचा आहे की खरोखर निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होता का आणि विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचं पालन केलं होतं का. कदाचित न्यायालय म्हणू शकतं की आता या सगळ्याला अर्थ नाही कारण विधानसभेचा कार्यकाळ संपलाय. पण जर आता या परिस्थितीमध्ये न्यायालयाला कुठल्याही पद्धतीचं दिशादर्शी अशा पद्धतीचा अकॅडमिक निर्णय देणं शक्य नसेल तर भविष्यामध्ये या सगळ्या प्रश्नाचं काय होणार आणि त्याच्यावरती आत्ताचा जो वाद आहे तो त्याच्यावरती काही अंतिम तोडगा निघू शकतो का जी आज मोठी मागणी केलेली आहे कपिल सिब्बल यांनी की पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात यावं शिवसेनेचं, या संदर्भामध्ये आता संदिग्धता असणार आहे. जरा शिवाजी यांनी म्हटलेलं आहे की धनुष्यबाण जर त्यांना मिळू शकत नसेल, जर धनुष्यबाण आम्हाला मिळू शकत नसेल तर त्यांना मिळू शकत नाही, तो गोठवला जायला पाहिजे होता. अब त्यांनी शेवटचं जे वाक्य ते त्यांचं तेच आहे महत्वाचं की धनुष्यबाण चिन्ह गोठवा असं प्रकारचं तेवढे ऑल्टरनेट आहे का म्हणजे ऑल्टरनेटिव्ह आहे असं त्यांनी विकल्प दिला त्यांना. एक तर आम्हाला द्या त्यापेक्षा ते गोठवलं गेलं पाहिजे आणि मला वाटतं ती अतिशय योग्य मागणी त्यांनी केलेली आहे. आता बघूया माननीय सर्वोच्च न्यायालय काय करते त्याबद्दल. नाही पण गोठवण्याची मागणी तुमच्या वतीनं हो मग काय झालं त्याच्यात असं आहे मुळात जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हा झालं नाहीये. आता हा सगळं झाल्यानंतर मग पर्याय काय तुमच्याकडे, आम्हाला देणार नसाल तर गोठवा ही मागणी केली त्यांनी. फ्रीज बाळासाहेबांचं स्वप्न जे चुरल्या गेलं असं वाटत नाही, तोडल्या जाईल. धनुष्यबाण गोठवला गेला, बाळासाहेबांचं चिन्ह होतं. नाही असं काही नाही, पक्षाचं चिन्ह होतं. माननीय शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेबांचं चिन्ह ढालतालवर पण होतं ना, एवढं विसरू नका तुम्ही. आम्हाला सगळं माहिती आहे. तुमचा जन्मही नसेल तेव्हा झाला तेव्हा ते चिन्ह आमच्याकडे ढालतालवर होतं सुरुवातीला. आम्ही ती सगळी मशाल पण होतं आमच्याकडे पहिलं, हेही तुम्हाला सांगतो. जुनं गाणं आहे साहेबांच्या वेळचं मशालीचं, तर ढालताल होतो, मशाल होती, मधल्या काळात धनुष्यबाण होता. आता हा धनुष्यबाण आम्हाला मिळावा अशीच आमची अपेक्षा आहे. पण जर कोर्टाला पर्याय सांगितला तर पर्याय सांगून टाकला, मग फ्रीज तरी करा. बोललो नाही असं होता का. देवदत्त कामत यांनी म्हटलं की हे सगळे आमदारांना अपात्र करता येतं का? अपात्र करता येईल का? पहिली गोष्ट अपात्र करता येतं म्हणजे करता येतच. त्यांनी तेच सांगितलं की थोडंसं माननीय बागची साहेबांनी असं विचारलं होतं माननीय न्यायमूर्ती की आता ती जरा तो काय केव्हाचा झाला आता की त्याला आता गोठवण्यामध्ये काय असेल, तर त्यांनी मग सगळी उदाहरणं दिली देवदत्त कामतांनी आणि असं सांगितलं की यापूर्वी असे अनेक निर्णय झालेले आहेत की प्रत्यक्षात म्हणजे मुंबईच्या काळामध्ये तो ती केस आहे मुंबई, तिथं कितीतरी विलंबाने ती डिस्क्वालिफिकेशन झालेलं आहे. तर इथं पहिली गोष्ट डिस्क्वालिफिकेशन कोणी करायला पाहिजे होतं तर ते स्पीकरनी करायला हवं होतं, ते केलं नाही. आणि त्याच्या उलट जे काय पुढच्या प्रक्रिया आहेत त्या उलट्या सुलट्या आहेत सगळ्या. हे सगळं त्यांना स्पष्टपणे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला कपिल सिब्बलांचा जो वाटला तो सातत्याने जे येतोय पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी, त्यातलं त्यांनी असं एक चांगला एक म्हटलं पॉलिटिकल लेजिस्लेटिव्ह पार्टीचं लाईफ काय, तर त्याला 5 वर्षाचं त्याचं लाईफ आहे ना लेजिस्लेटिव्ह पार्टीचं. तुम्ही पक्ष निवडून आला तेवढून लेजिस्लेटिव्ह पार्टी, उद्या तुमचा शून्य आला तर लेजिस्लेटिव्ह पार्टी कुठे असेल मग पक्ष म्हणजे पक्ष नसेल का. तर पॉलिटिकल पार्टी कायम असते, लेजिस्लेटिव्ह पार्टी मर्यादित असते. हा एक अतिशय चांगला मुद्दा त्यांनी त्या ठिकाणीच मांडलेला आहे. पुन्हा उद्या युक्तिवाद होईल आणि अजून किती वेळ युक्तिवाद चालेल साधारणतः? कोर्टाकडनं हा प्रश्न विचारला गेला की आम्ही अपात्र आमदारांना करू शकतो का, अशा आशयाचा प्रश्न सांगितलं की त्यांनी आता की करू शकतो, ज्याला आपण म्हणूया की त्या काळामध्ये ते अपात्र झाले असं त्याला आपण इंटरव्ह्यूला म्हणून समजून घेणं म्हणतो ना आपण, समजत आहे असा अधिकार न्यायालयाला आहे. हेच माननीय देवदत्त कामत शेवटच्या ज्या अर्ध्या तासामध्ये सातत्याने सांगत होते यांना डिस्क्वालिफाय करता येतं. काय जरी झालं तर डिस्क्वालिफाय झालं तर पुढचा सगळे जे प्रश्न आहेत त्याचे सगळ्याचं निराकरण होतं. किती दिवस युक्तिवाद चालेल? आता उद्याचा दिवस आहे, उद्याचा आमचा युक्तिवाद संपेल आणि त्यानंतर त्यांचा युक्तिवाद शिवसेनेच्या भावना आता मशाली बरोबर पण जोडल्यात ना. मशाली सोबत आता आम्ही लढलो नाही का, मशाली सोबत लढले नाही. तुम्ही आता हे भावनिक लावून आग लावायचं काम करण्याची गरज नाही. मी सांगितलं ना
की शिवसेनेकडे धनुष्यबाण आम्ही होता. आग्रह लावतो, आम्ही शिवसेने प्रश्न विचारतो. नाही, नाही, मला माहिती आहे तुझा हेतू आग्रह लावतो. तुझा हेतू कळतो. मला काय तो आग लायला त्याचं कारण सांगतो मला मी. हे एकदा प्रश्न विचारून सुटला असतं ना, 10 वेळा विचारतात तेव्हा निश्चितपणे हेतू आहे त्याच्या मागचा. तो हेतू तुमचा होणार नाही साध्य. आम्ही आज बशाल घेऊन उभे आहोत आणि आम्हाला अजूनही धनुष्यबाण हवंय. आम्ही धनुष्यबाण सोडलंय असं कुठेही म्हटलेलं नाही. आम्ही असं म्हटलं की नसाल तर मग निदान त्यांना द्यायचं नाही, असं आमचा तो पर्याय आहे. बस. त्यांना हक्क उद्या नाही. सावंतसाहेब, उद्या सावंतसाहेब. आज आदरणीय सर्वोच्च न्यायालय के सामने जो बार बार एक बात हो रही है कि लेजिस्लेटिव पार्टी और पॉलिटिकल पार्टी, इसके बारे में एक बहुत बड़ी बात आज आदरणीय कपिल सिब्बल साहब ने न्यायालय के सामने लाई. वो थी कि उन्होंने कहा कि भाई लेजिस्लेटिव पार्टी की मर्यादा है 5 बरस और पॉलिटिकल पार्टी बाहर है ना, वो तो रहती ही है. लेजिस्लेटिव पार्टी अगर कल को विधायक चुनाव ने लड़ा, सब हार गए तो क्या करोगे? तो लेजिस्लेटिव पार्टी क्या होगी? वो पार्टी कैसे हो सकती है? वो पॉलिटिकल पार्टी नहीं हो सकती है. ये एक बड़ा मुद्दा, अच्छा मुद्दा आज मेरे सामने आया है. मैंने खुद देखा है, वो अच्छा लगा मुझे. और दूसरी बात जो बाद में की है वो यही बात है कि इसके लिए हमारा जो चुनाव चिन्ह जो आपने उनको दिया है, इलेक्शन कमिश्नर ने चुनाव चिन्ह दिया, हमारा नाम दिया, वो हमें वापस मिलना चाहिए. अगर वापस नहीं देख सकते हो, क्योंकि फिर दोबारा बात करने को मिलने वाली नहीं है, भी ध्यान में रखना आप. क्योंकि एक बार हमारे हो गया, अभी रिजाइंडर करने को मिलेगा उसका कोई उम्मीद नहीं रहती. आपको समय दिया गया तो उसमें आपको पर्याप्त भी देना पड़ता है. या तो हमें दे दो या तो फिर उन्हें उसको गठित करिए, उसको वापस. जैसे आपने देखा होगा, इनको कहने में रह गया कि पूर्वी जितने भी अनुभव है, कांग्रेस पार्टी तो बहुत बार बिखरी हुई है. हर बार उनका चुनाव चिन्ह फ्रीज किया गया है. जो कोई पहले का चुनाव चिन्ह किसी गुट को नहीं दिया गया, वो ध्यान में रखना. वही बात आज उन्होंने बात नाव आम्हाला मिळालं पाहिजे असं म्हणाले. तुला मगाशी सांगताना की महत्वाचं असं आहे की असा प्रकार काय पहिल्यांदा घडतो अशातला भाग नाही आहे. काँग्रेस पक्ष अनेकदा फुटला, पण तो फुटल्यानंतर त्यांचं मूळ चिन्ह कुठल्याही गटाला मिळालं नाही. ते नव्या गट त्यांनी ते फ्रीज केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला मागणी करताना पुन्हा बोलायला मिळणार नाहीये 10 वेळा. आज झालं तुम्हाला पूर्ण वेळ दिलाय, मग तेव्हाच आपण सांगितलं पाहिजे की आम्हाला आमचं नाव आणि चिन्ह मिळालं पाहिजे. नाही देत असाल तर त्यांना देता कामा नये. उद्या अर्ध्या तासात कामं संपवतील. उद्या अर्ध्या तासात कल कामाची का हमारा जो है आर्ग्यूमेंट वो कल खत्म हो जाएगी. युक्तिवाद उद्या संपवेल. ओके, थँक्यू. तर खासदार अरविंद सावंत आता आज झालेल्या सुनावणीच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देत होते आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की खरं तर धनुष्यबाण आम्हालाच मिळाला हवा, परंतु आम्हाला मिळत नसेल तर तो गोठवला गेला पाहिजे, अशीच आज आम्ही मागणी केली आहे. यानंतर एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच परत